तैयार हो प्रभु के वचन को स्वीकार करने के लिए। आणि देवाचं वचन स्वीकारण्यासाठी आपण तयार होऊयात। अपनी बाइबल को, अपने नोटबुक, अपने पेन को साथ में रखें। आपलं बायबल, आपलं वही, पेन आपण सोबत ठेवूयात। आज हम प्रभु यीशु मसीह का अनुकरण, उसके पीछे कैसे चलना है, इस बारे में देखेंगे। आज आपण येशू ख्रिस्ताचं अनुकरण कसं करावं किंवा त्याच्या मागे कसं चालावं या संबंधी पाहणार आहोत। पहली बात, अगर उसके पीछे चलना है तो आपको मुझे प्रभु यीशु को पहचानना बहुत जरूरी है। सर्वप्रथम जर त्याच्या मागे आम्हाला चालायचंय तर येशू ख्रिस्ताला ओळखणं हे फार गरजेचं आहे। जब तक हम उसको सही तरीके से नहीं पहचानते तब तक उसके पीछे सही तरीके से हम नहीं चल पाएंगे। जोपर्यंत आपण योग्यरीत्या त्याला ओळखत नाही तोपर्यंत योग्य रीतीने आम्ही त्याच्या मागे चालू शकणार नाही। हमें यीशु मसीह के पीछे चलने के लिए बुलाया गया है, आम्हाला येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्यासाठी बोलावलं गेलं लेकिन उसके पीछे चलना एक बहुत बड़ा निर्णय हमारे जीवन का होना है। पण त्याच्या मागे चालणं हे आमच्या जीवनातला एक मोठा निर्णय असायला हवा। यीशु मसीह के पीछे चलने का निर्णय आपको मुझे करना आणि पड़ेगा। येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्याचा निर्णय तुम्हाला आणि मला घ्यावा लागणार आहे। लेकिन जब तक आप और मैं उस निर्णय को लेकर नहीं चलेंगे तब तक परमेश्वर की जो गहराई है उसको हम समझ नहीं पाएंगे। आणि जोपर्यंत त्याच्या मागे चालण्याचा निर्णय आम्ही घेणार नाही तोपर्यंत त्याच्या विषयीचा सखोल गोष्टी आम्हाला माहित पडणार इसलिए नाही। अगर यीशु की गहराई को आपको मुझे जानना है तो आपको और मुझे यीशु की गहराई तक आपको मुझे जाना आणि पड़ेगा। म्हणून जर येशू ख्रिस्ताला आम्हाला ओळखायचंय, खोल ओळखायचंय तर त्याच्यासोबत आम्हाला खोल असं जाणं फार गरजेचं आहे। इसलिए आपको और मुझे उसे जानना हमारे जीवन का एक प्रथम स्तर होना चाहिए। आणि म्हणून त्याला जाणणं हा आमच्या जीवनातला एक प्रथम स्तर असायला हवा। उसी बात को लेकर हम आगे चलें। आणि हीच गोष्ट घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। आप यीशु मसीह के पीछे चलना चाहते हैं येशूच्या मागे चालू इच्छिता का हो? तो मेरा प्रश्न है, क्यों चलना चाहते हैं? का चालू इच्छिता? अब बाद में उत्तर दे देना आप। नंतर द्या उत्तर। जब ये पूरा मैसेज खत्म हो जाएगा तब मुझे उत्तर दे देना। आणि हा पूर्ण मेसेज संपल्याच्या नंतर तुम्ही उत्तर द्या। प्रभु यीशु को उत्तर देना है। प्रभूला उत्तर द्यायचंय। अभी हम यूहन्ना के सुसमाचार का 6 अध्याय और 66 वचन से शुरुआत करेंगे। आणि योहान याचा 6वा अध्याय आणि 66 वचन इथपासून आपण सुरुवात करणार आहोत। यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत। सुनिए, इस पर उसके चेलों में से बहुत से उल्टे फिर गए और उसके बाद उसके साथ ना चले। यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत। सब मिलकर बोलेंगे, इस पर। जोर से बोलो यार, यावरून। जोर से बोलो, यावरून। क्या हुआ मालूम है? यीशु के चेले उल्टे फिर गए। येशूचे शिष्य परत गेले, यीशु को छोड़कर। त्याला सोडून। दूसरी बात, दुसरी गोष्ट, यीशु के पीछे कभी नहीं चले। येशू सोबत कधीच चालले नाहीत। ऐसी क्या बात हुई कि चेलों ने यीशु मसीह को छोड़ दिया? अशी काय घटना घडली किंवा गोष्ट झाली ज्याच्यामुळे येशूच्या शिष्यांनी येशूला सोडून दिलं? ऐसे क्या बात हुई कि यीशु को छोड़कर चेले चले गए? असं काय घडलं की येशूचे शिष्य त्याला सोडून निघून गेले? कोई ना कोई वजह होती है छोड़ने की। काही ना काही कारण असतं सोडण्यामागे। कुछ ना कुछ बात होती है उल्टे फिरने की। आणि काही ना काही गोष्ट असते त्याच्यामुळं मागे फिरतात। कुछ ना कुछ वजह होती है छोड़ने की। काही ना काही कारण असतं सोडण्यासाठी। आज तो बहुत आसान बात है छोड़ने के लिए, मालूम है? आज तर फार सोपी गोष्ट आहे सोडण्यासाठी। पति पत्नी शादी कर देते आणि पती पत्नी विवाह करतात, लग्न होतं, और प्लेट सीधी नहीं लगाई तो मैं जा रही हूँ छोड़ के। आणि ताट सरळ नाही लावलं तर मी जाते निघून। आपने मुझे वो नहीं दिला इसलिए मैं छोड़ के जा रही हूँ। तुम्ही मला ते नाही दिलं म्हणून मी सोडून चालले। कुछ मैंने तो सुना था कोलगेट के ऊपर भी झगड़े होते हैं। आणि कोलगेट वरून सुद्धा भांडणं होतात। कोलगेट ऐसे दबाया इसलिए झगड़े, ऐसा क्यों नहीं दबाया उसलिए भी झगड़े। आणि कोलगेट असं का दाबलं तसं काय नाही दाबलं त्यावरून भांडणं। आपने चमचा वहां क्यों नहीं रखा, यहाँ पे रखना चाहिए था, इसलिए झगड़े। आणि तुम्ही चमचा इथं ठेवायला हवा होता तिथं ठेवला त्यावरून भांडणं। छोटी छोटी वजहों से झगड़े होते आणि हैं छोट्या छोट्या कारणांमुळे भांडणं होतात और वो फिर जाते हैं, आणि ते मागे फिरतात, छोड़ देते हैं। सोडून देतात। ऐसी कुछ वजह थी यीशु मसीह के पीछे ना चलने की। आणि अशाच काहीतरी कारण होती जी ते जे शिष्य आहेत ते येशू मागे चालले नाहीत।
क्या वजह हो सकती है कि सर्वशक्तिमान परमेश्वर को, उद्धारकर्ता परमेश्वर को, सर्वशक्तिमान परमेश्वर को उन्होंने छोड़ दिया? काय कारण असू शकतं की सर्व समर्थ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान परमेश्वराला त्यांनी सोडलं? अनंतकालिक जीवन को छोड़ने का उन्होंने निर्णय ले लिया। सार्वकालिक जीवन सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला। अनंतकालिक जीवन जिसके पास में है, उद्धार करने का सामर्थ्य जिसके पास में है, अद्भुत कार्य को करने का सामर्थ्य जिसके पास में है, उसको छोड़कर वो चले गए। सार्वकालिक जीवन देण्याचं, अद्भुत कार्य करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला सोडून ते निघून गेले। क्यों? का? इससे पहले की अगर घटना आप पढ़ेंगे, त्याच्या अगोदरची घटना जर आपण वाचली, जिसके बारे में हम कई हफ्तों से सीख रहे थे, ज्याच्याविषयी आपण काय बऱ्याचशा आठवड्यांपासून शिकत होतो। यीशु मसीह ने 5,000 लोगों को 5 रोटी और 2 मछली से खाना येशू खिलाया। ख्रिस्ताने 5,000 लोकांना 5 भाकरी आणि 2 माशांमधून खाऊ घातलं। उसी अध्याय में आप पढ़ सकते हैं उसको। त्याच अध्यायामध्ये तुम्ही हे वाचू यूहन्ना शकता। 6 अध्याय 1 से 15 में पढ़ सकते हैं। योहान 6:1-15 मध्ये तुम्ही वाचू अब क्या शकता। हुआ मालूम है? आता काय झालं यीशु मसीह ने 5,000 लोगों को 5 मछली और 2 रोटी से खिलाया। येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना 5 भाकरी आणि 2 माशांमधून खाऊ घातलं। अनेक लोग, बहुत सारे लोग, बीमार लोग उसके पीछे हैं। आणि बरेचसे आजारी लोक त्याच्या मागे आहेत। यीशु मसीह प्रार्थना करते हैं, येशू प्रार्थना करतात, बीमार चंगे हो जाते हैं। आजारी बरे होतात। यीशु मसीह प्रार्थना करते येशू हैं, प्रार्थना करतात, दुष्ट आत्मा निकल जाती दुष्ट है, आत्मा निघून जातात, लंगड़े भागने लगते हैं, लगडे पडू बहरे लागतात, सुनने लगते हैं, बहिरे ऐकू लागतात, आंख अंधों की आंखें खुल जाती हैं, अंधळे डोळे, त्यांना डोळे येतात, लकवे मारे हुए लोग चलने लगते हैं। लखवा मारलेले लोक चालू लागतात। ऐसी भीड़ यीशु मसीह के पीछे है आणि अशी गर्दी येशूच्या मागे आहे। और परमेश्वर उनको खिलाता है, आणि परमेश्वर त्यांना खाऊ घालतो, अद्भुत रीति से खाना खिलाता आणि है। अद्भुतरीत्या त्यांना खाऊ घालतो। और इसीलिए लोगों की भीड़ यीशु मसीह के पीछे चल रही है। आणि म्हणूनच लोकांची गर्दी येशूच्या मागे जात आहे। इसलिए यीशु मसीह ने उन्हें कहा है। आणि म्हणून येशू त्यांना म्हणतो, अब यीशु मसीह ने इस चमत्कार को करने के बाद में यीशु मसीह अकेले निकल गए, आता हा चमत्कार केल्याच्या नंतर येशू ख्रिस्त एकांतात निघून गेले, प्रार्थना के लिए निकल ते गए। प्रार्थना करता गेले। ये बात लोगों को पता हुई। आणि ही गोष्ट लोकांना माहित पडली। यीशु से पहले पहुंचने से पहले ये भीड़ वहां पर जमा हो आणि गई। मग येशू त्या ठिकाणी पोहोचण्या अगोदर ही गर्दी त्या ठिकाणी जाऊन पोहोचली। लोग यीशु को ढूंढते हुए वहां पर पहुंच गए। लोक येशूला शोधत त्या ठिकाणी जाऊन अभी पोहोचले। यीशु ने उन्हें कहा सुनिए, आता क्या कहा उन्हें सुनिए। येशूने त्यांना काय म्हटलं ऐका। यूहन्ना इसका 6 अध्याय 22 से लेकर 24 वचन तक। योहान याचा 6वा अध्याय 22 पासून ते 24 वचन। यहाँ पे लोग यीशु को ढूंढने आते हैं। या ठिकाणी लोक जे आहेत ती येशूला शोधण्याकरता येतात। ध्यान से सुनना। दुसऱ्या दिवशी जो लोक समुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते। तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिरियाहून दुसरे लहान मचवे आले होते। तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोक समुदायाने पाहिले, तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करत कफरनहूमास गेले। वो यीशु को ढूंढते हुए ये भीड़ यीशु के पास पहुंच जाती है। आणि येशूला शोधत ही गर्दी जी आहे येशू जवळ येऊन पोहोचते। अब ये लोग क्या कह रहे हैं, ध्यान से सुनना। आता हे लोक काय करतायत लक्षपूर्वक ऐका। ध्यान से सुनना, ये लोग क्या कह रहे हैं। लक्षपूर्वक ऐका की हे लोक काय म्हणत आहेत। 25वें वचन में 25व्या वचनामध्ये, तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी येथे कधी आलात? रबी तू यहाँ कब आया? अब ये बात कुछ हजम नहीं हुई, मालूम है। आता ही गोष्ट काय हजम झाली नाही। ये लोग ढूंढते वहां पे आए, हे लोक शोधत त्या ठिकाणी अब आले रबी को पूछ रहे तू यहाँ पे कब आया? आणि गुरुजींनाच विचारतायत तुम्ही इथं कधी आलात? अब 26 वचन में यीशु उनको उत्तर देते हैं। आता 26व्या वचनामध्ये येशू त्यांना उत्तर देते। देखिए कितना सुंदर उत्तर दिया है। येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिलीत म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता। सुनिए, क्यों यीशु को ढूंढ रहे हैं? का शोधत आहेत येशूला? यीशु को क्यों ढूंढ रहे थे? का शोधत होते येशूला? क्यों यीशु के साथ चल रहे थे? का येशू सोबत चालत होते? क्यों यीशु को वो छोड़ नहीं रहे थे? का ते येशूला सोडत नव्हते? पहली बात, पहिली गोष्ट, वो रोटियां खाकर तृप्त होते ते भाकर खाऊन तृप्त झालेले होते, इसलिए वो यीशु के साथ चल रहे थे। आणि म्हणून ते येशू सोबत चालत होते। यीशु के साथ चलने की एक वजह थी, येशू सोबत चालण्याचं एक कारण होतं, उनको आशीष मिल रहा था। त्यांना आशीर्वाद मिळत होता आशीर्वाद पाने के लिए वो यीशु मसीह के आणि पीछे चल रहे थे। आशीर्वाद मिळवण्याकरता ते येशू सोबत चालत होते। जब तक यीशु से आशीर्वाद मिलता रहेगा तब तक यीशु के साथ चलते रहेंगे। जोपर्यंत येशूकडून आशीर्वाद मिळत राहील तोपर्यंत येशू सोबत चालत राहणार। आज हम क्यों चल रहे हैं यीशु के
साथ? आज आम्ही का चालतो येशू सोबत? हमें आशीर्वाद मिले, आम्हाला याकरता की आम्हाला आशीर्वाद हमें मिळावा, प्रार्थनाओं का उत्तर मिले, आमच्या प्रार्थनांची उत्तरं बस हमें मिळावी आशीष मिलती रहे। आणि फक्त आशीर्वादच आशीर्वाद मिळत इसलिए ये भीड़ जो है यीशु मसीह से कुछ प्राप्त करने के लिए, तृप्त होने के लिए यीशु के पीछे चल रही आणि है। म्हणूनच ही जी गर्दी आहे येशूकडून काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी, तृप्त होण्यासाठी येशूच्या मागे चालत आहे। मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू यीशु इच्छितो, मसीह के पीछे इसलिए ना चले कि वो आपको आशीष देता येशू है। ख्रिस्ताच्या मागे या करता चालू नका फक्त की तो तुम्हाला आशीर्वाद देतो। यीशु के पीछे इसलिए ना चले कि वो हमें रोटियां देता है। येशूच्या मागे फक्त या करता जाऊ नका की तो आम्हाला भाकर खाऊ घालतो। यीशु के पीछे इसलिए ना चले कि मेरी प्रार्थनाओं का उत्तर देता है। येशूच्या मागे फक्त या करता जाऊ नका की त्यांनी आमच्या प्रार्थनांची उत्तरं द्यावी। यीशु मसीह के पीछे इसलिए चले, अनंतकालिक जीवन उसके पास है। येशूच्या मागे या करता चाला कारण सार्वकालिक जीवन हे त्याच्याच कडे आहे। वही परमेश्वर है, तोच परमेश्वर, वही उद्धार करता तोच तारण है, करता, वही जीवन का दाता है। तोच जीवनदाता आहे। हमें कुछ मिले या ना मिले, आम्हाला काही मिळो ना मिळो, वो उद्धार करता है, उद्धार करता हमेशा रहेगा। तो तारण करता आहे आणि तो तारण करता असणार आहे। इसलिए हम यीशु के पीछे चलते हैं। आणि म्हणून आम्ही येशूच्या मागे चालतो। लेकिन जिस दिन यीशु मसीह ने उनको कठिन बात बोलना शुरू पण किया, ज्या वेळेला त्यांनी येशू ख्रिस्ताने त्यांना कठीण गोष्टी सांगू लागला, उस दिन से उन्होंने यीशु का साथ छोड़ दिया। त्या दिवसानंतर त्यांनी येशूची साथ सोडून दिली। उस दिन से उसके पीछे नहीं चले। नंतर त्याच्या मागे चालणं त्यांनी बंद केलं। सुनिए, ऐका, ये लोग क्यों चल रहे हैं यीशु के पीछे? हे लोक का जातात यीशु मसीह ने खुद कहा, येशू स्वतः म्हटला, तुम मुझे क्यों ढूंढ रहे हैं मालूम है? तुम्ही मला का शोधता माहितीये का? क्योंकि तुम रोटियां खाकर तृप्त हो गए, कारण की तुम्ही भाकर खाऊन तृप्त झालात इसलिए मुझे ढूंढ रहे आणि म्हणून तुम्ही मला शोधतात। हैं। क्यों मालूम है? का माहिती का? अगली बार भी रोटियां खिलाएगा, पुढच्या वेळेला पण हा आम्हाला भाकर खाऊ घालेल अगली बार भी मुझे आशीष देगा। आणि पुढच्या वेळेला देखील मला तो आशीर्वाद देईल। अरे यार, आशीर्वाद के लिए हम नहीं आए प्रभु के लिए, आम्ही फक्त आशीर्वादासाठी प्रभूकडे नाही आलो। उसने हमें पापों की क्षमा किया, इसलिए वो हम यीशु के पास आए हैं। त्याने आमच्या पापांची क्षमा केली म्हणून आम्ही त्याच्याकडे आलो। वो उद्धार करता, तो तारण करताय, वो इस संसार का स्वामी है। तो या जगाचा स्वामी आहे। हमने उसे पहचाना है, आम्ही त्याला ओळखलंय इसलिए हम यीशु के पीछे चलते हैं। आणि म्हणून आम्ही येशूच्या मागे चालतो इसलिए यीशु के पीछे हैं हम लोग। आणि म्हणून आम्ही येशूच्या मागे आहोत। इसलिए यीशु ने इन लोगों को कुछ बात कहा। आणि म्हणून येशू या लोकांना काहीतरी बोलला। 27 वचन, 27 वचनामध्ये, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा। अब यीशु मसीह यहाँ कह रहे हैं, आता या ठिकाणी येशू म्हणत जो आहे, रोटी मैं देता हूँ उसके पीछे मत जाइए आप। तुम्ही या नाशवंत अन्नासाठी, त्या भाकरीसाठी माझ्या मागे येऊ नका, आप अनंतकालिक जीवन के लिए मेरे तर पास आए। सार्वकालिक जीवनाकरता माझ्याकडे या। अब ये कह रहे हैं कि हमारे पिता ने अभी आगे का, अगर आप उनका संभाषण आप पढ़ेंगे, बड़ा मजेदार संभाषण आणि उनका। जे पुढे तुम्ही ते संभाषण ऐकलं तर फार मजेदार आहे। वो कहते हैं कि हमारे बाप दादू ने मन्ना खाया है, आणि ते म्हणते आमच्या वाडवडिलांनी मन्ना खाल्ला, हमारे परमेश्वर ने हमें जीवन की रोटी दी है। आमच्या परमेश्वराने आम्हाला जीवनाची भाकर दिली। यीशु मसीह ने उन्हें कहा, येशू त्यांना म्हणाला, सुनिए 32 वचन कहता है, 32 वचन आम्हाला सांगतं, यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, हाँ। तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो। आपको लग रहा है कि मूसा को जो स्वर्ग से रोटी दी है, वो स्वर्ग से रोटी दी है, वो रोटी स्वर्ग से नहीं आई। आणि जे मोशेकडून तुम्हाला आलेली भाकर आहे ती स्वर्गातून आली असं नाही, सच्ची रोटी मैं आया हूं, तर खरी भाकर जी आहे ती मी आहे। सच्ची रोटी मैं हूं, खरी भाकर मी आहे, क्योंकि परमेश्वर की रोटी वो है जो स्वर्ग से उतरकर जगत को जीवन देती कारण है। की देवाची भाकर अशी आहे जी स्वर्गामधून येऊन लोकांना जीवन देते। अब ये लोग क्या कह रहे हैं? आता हे लोक काय म्हणत आहेत? 34 वचन में, 34व्या वचनामध्ये, म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभुजी ही भाकर आम्हाला नित्य द्या। अब इन ये लोग क्या सोच रहे हैं मालूम है? आता हे लोक काय विचार करत आहे माहिती का? शारीरिक बातें सोच रहे हैं, शारीरिक गोष्टींचा विचार, आत्मिक बातों के विषय में कोई बात नहीं कर रहा। आत्मिक गोष्टींविषयी कुणीच विचार करत नाही। यीशु आत्मिक बातें करता है, या ठिकाणी येशू आत्मिक गोष्टी सांगत आहे और लोग वो शारीरिक रीति से अपनाते हैं। आणि लोक ती शारीरिकरित्या आत्मसात करत आपको मालूम है, शमरोन स्त्री भी यही बोली प्रभु को, शमरोनी स्त्री पण हेच म्हटली, आठवतं का? सर्वदा पानी हमेशा प्रभु ये पानी मुझे दिया कर। आणि नेहमी तू हे पाणी मला दे, मुझे यहाँ तक आने के लिए कष्ट आणि ना मला होंगे। पाणी भरण्यासाठी येण्याचं कष्ट पडू नये। यही बात वो लोग कह रहे हैं, आणि हीच गोष्ट हे लोक बोलत आहेत, हमें कोई श्रम ना करना पड़े, आम्हाला कुठलाही श्रम करता लागू नये, हमें इजी रीति से इजी आणि अगदी सहज आम्हाला मिळू दे, वो रोटी हमें मिल जाए। ती भाकर आम्हाला मिळावी। ये बात कर रहे हैं संसार की। हे जगाची गोष्टी करत आहेत। मैं प्रार्थना करूंगा प्रभु रोटियां ऊपर से गिर जाए। मी प्रार्थना करेल प्रभु वर्ण भाकरी मैं पडाव्या, सिर्फ प्रार्थना करूंगा प्रभु सब आशीष मुझ पे आ जाए। आणि मी अशी प्रार्थना करेल सर्व
सर्व आशीर्वाद मला मिळू दे ये हमेशा मुझे दिया कर प्रभु। आणि हे नेहमी मला देत राहा प्रभू। आज हमारी प्रार्थना क्या है यीशु से? आज आमच्या प्रार्थना काय आहेत येशूकडे? प्रभु येशू ये सर्वदा भाकर मला पाहिजे, ही सर्वदा नित्य भाकर मला मिळू दे। बाजूवाल्याला मिळो या ना मिळो पण मला मिळाली पाहिजे। शेजाऱ्याला मिळो ना मिळो पण मला मिळायला हवी। मेरा सब कुछ अच्छा चलना चाहिए प्रभु। माझं सगळं व्यवस्थित चालायला पाहिजे। मेरी गाड़ी जो है एकदम पटरी पर चलनी चाहिए आणि माझी गाडी एकदम त्या पटरीवरती चालायला मेरी पाहिजे। ये प्रार्थना है प्रभु। माझी हीच प्रार्थना आहे। मेरी पटरी कभी मेरी गाड़ी पटरी से कभी ना आणि ही माझी जी गाडी ती रुळावरून कधीच खाली पडू नये और हमारी पटरी सीधी चलती रहे। आणि आम्ही त्या सरळ रुळावरून चालत राहावं। यही लोग वही मांग रहे हैं। आणि हे लोक देखील तेच मागत आहे। हमारी प्रार्थना भी यही है। आमची प्रार्थना देखील हीच आहे। लेकिन यीशु मसीह अलग दृष्टिकोण से बात करता पण है। येशू ख्रिस्त या ठिकाणी वेगळ्या दृष्टिकोनातून बोलत आहे। 35 वचन में कहता है, 35व्या वचनामध्ये तो म्हणतो, येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे। यीशु मसीह ने कहा मैं जीवन की रोटी हूँ। जो माझ्याकडे येतो हाँ। त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही। सुनिए, इनमें अभी भी सांसारिक रोटी की मांग कर रहे हैं। हे लोक अजूनही जगिक भाकरीची मागणी करत आहेत। यीशु ने जीवन की रोटी देने को समझा रहा है, येशू त्यांना जीवनाची भाकर देण्याविषयी समजून सांगत लेकिन आहे। ये लोग संसार की रोटी की बातें कर रहे पण हैं। हे लोक जे आहेत ते जगिक भाकरीविषयी बोलत ये आहेत। संसार की रोटी हम कैसे पाएं? आता ह्या जगाची भाकर आम्ही कशी ये मिळवावी? संसार की रोटी हमें कैसे मिले? ह्या जगाची भाकर आम्हाला कशी पर मिळेल? इसी बारे में वो चर्चा कर रहे आणि हैं। याच विषयी ते चर्चा करत आहेत। यीशु ने समझा रहे जीवन की रोटी के विषय में, येशू त्यांना जीवनाच्या भाकरीविषयी समजून सांगत आहे। और वो कह रहे हैं, आणि ते म्हणतायत, वो क्या कह रहे हैं? ते काय म्हणतायत? उनका मतलब क्या है? त्यांचा अर्थ काय? वो कहते हैं ते म्हणतात, सर्वदा हमेशा हम आशीषित बने रहें। आम्ही सर्वदा नित्य आशीर्वादित होत जाऊ। मेरे जीवन में कभी भी कोई आंधी तूफान ना उठे। माझ्या जीवनामध्ये कुठलंच वादळ वारं उठू नये। हमेशा 24 घंटा में आशीष में जी। आणि 24 तास मी आशीर्वादातच जगावं। मैं आपको बताऊं, मी तुम्हाला सांगू का? जब हम यीशु मसीह को ग्रहण कर लेते हैं ना, जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताला ग्रहण करतो उस दिन से आप और मैं आशीषित लोग बन जाते हैं। त्या दिवसापासून तुम्ही आणि मी आशीर्वादित लोक होऊन जातो। आशीर्वाद का मतलब क्या है? आशीर्वादाचा अर्थ काय? हमेशा ऊपर से आशीष की बारिश होना है क्या? नेहमी वरून आशीर्वादाची पाऊस पडायला हवा का? आंधी और तूफान भी हमारे जीवन में आशीष लेकर आते हैं। वादळ आणि वारा देखील आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येतं। आपने आमीन नहीं बोला सर। हमारे जीवन में जो भी घटनाएं होती है ना, हमारी भलाई के लिए होती आमच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्या आमच्या भल्यासाठी असतात। है। पड़ोसी को बोलना रोना नहीं। जो भी घटनाएं होती हैं वो अच्छे के लिए होती है। थोड़ा मुस्कुराकर यीशु के पीछे इसलिए नहीं आना, येशूच्या मागे या करता येऊ नका मेरे जीवन में हमेशा मैं आशीषित बनूं। की माझ्या जीवनामध्ये नेहमीच मी आशीर्वादित व्हावं। मैं फिर से कहूंगा, मी पुन्हा हेच जिस सांगेन, दिन यीशु को आप ग्रहण करते हैं, ज्या दिवशी तुम्ही येशूला ग्रहण करता, जिस दिन यीशु को उद्धार करता मान लेते ज्या हैं, दिवशी तुम्ही येशूला तारण करता मानता, आशीष आपकी है, आशीर्वाद तुमचा आहे। आशीष आपका है। आशीर्वाद तुमचा आहे। भले ही वो कोई भी समस्याओं से, कोई भी संघर्ष अगर मैं गुजरता हूं, आणि कुठल्याही समस्येमधून प्रसंगामधून जरी मी गेलो, आशीष हमारी बनी रहेगी। आशीर्वाद आमचाच बनून राहणार आहे। आशीष हमारा ही बना रहेगा। आशीर्वाद आमचाच बनून राहणार इसलिए आहे। योसेफ अपने जीवन में कहता है, आणि म्हणून योसेफ त्याच्या जीवनामध्ये म्हणतो, उसके जीवन के अंदर वो बड़े मृत्यु की तराई से होकर गुजरा, आणि त्याच्या जीवनामध्ये तो बऱ्याचदा मृत्यू छायाच्या दरीमधून गेला, लेकिन आखिर में वो कहता है, तरी शेवटी तो म्हणतो उत्पत्ति 50 अध्याय में उत्पत्ती 50 मध्ये वो कहता है, तो म्हणतो, मेरे जीवन में जो कुछ हुआ माझ्या जीवनामध्ये जे काही घडलं मेरी भलाई के लिए माझ्या हुआ, चांगल्यासाठीच घडलं, मेरी भलाई के लिए हुआ। माझ्या भल्यासाठीच इसलिए झालं। जो भी कुछ हमारे जीवन में होता आणि है, म्हणून जे काही आमच्या जीवनामध्ये होतं, परमेश्वर को कभी भी प्रश्न नहीं पूछना, परमेश्वराला कधी आम्ही प्रश्न विचारू नये। उसे कहना, त्याला म्हणा, प्रभु तू भला है, प्रभू तू चांगला आहे, प्रभु तू भला है, तू चांगला आहे, प्रभु तू भला है। तू चांगला आहे। ऐसी हिम्मत रख सकते हैं बोलने के लिए, अशी हिम्मत आम्ही ठेवू शकतो का हो बोलण्याची? या हम कहेंगे का आपण असं म्हणू कि हम कहेंगे, की आम्ही असं म्हणू, प्रभु मेरे जीवन में ऐसा क्यों हुआ, प्रभू माझ्या जीवनामध्ये असं का मुझे झालं? आशीष चाहिए थी मला प्रभु, आशीर्वाद हवा होता मेरे प्रभू। जो उल्टा जीवन को सीधा होना चाहिए था आणि प्रभु। माझं जे उलट चाललेलं जीवन आहे ते सरळ व्हायला हवं होतं। ये भीड़ ही जी गर्दी आहे आशीष लेने के लिए आ रही है। आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे। इसके बाद याच्यानंतर यीशु मसीह ने कठिन
बातें उनको कहना शुरू किया। यानंतर येशू त्यांना कठीण गोष्टी सांगू लागला और जब कठिन बातें बोलना शुरू किया, आणि जेव्हा कठीण गोष्टी तो बोलू लागला, ये लोग डगमगा गए, हे लोक डगमगले, उल्टे फिर गए, उलटे फिरले, यीशु के साथ कभी नहीं चले। येशू सोबत कधीच चालले नाही। ऐसी क्या बात कहा यीशु ने? अशा काय गोष्टी बोलला प्रभू येशू? यूहन्ना 6 अध्याय 51 वचन आणि योहान याचा 6वा अध्याय आणि 51वा वचन, क्या कह रहा है यीशु? या ठिकाणी येशू असं म्हणत आहे, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल। जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे। सुनिए, आप मेरे साथ हैं? तुम्ही माझ्यासोबत आहात का? यीशु कह रहा है, येशू म्हणत आहे, आपको जीवन चाहिए, तुम्हाला जीवन हवंय, आपको जीवित रहना है, जिवंत राहायचंय, तो मैं मांस खाना पड़ेगा। तर माझं मांस खावं लागेल। अरे बाप रे, भाकरी खाने में मजा आ रहा था, भाकरी खायला मजा येत होती कुर्रम कर्रम मछलियां, आणि चांगले कडक मासे, एकदम कडक कडक, भीमा नदीचे, समुद्र के। जब तक शारीरिक आशीषित है तब तक थैंक यू लॉर्ड, जोपर्यंत शारीरिकरित्या आशीर्वादित आहे तोपर्यंत देवाचे आभार। लेकिन जब कठिन बातें बोल देता है प्रभु, पण जेव्हा प्रभू कठीण गोष्टी बोलू ये लागतात, मेरे लिए नहीं हो सकती, नाही नाही हे माझ्यासाठी नसेल, ये पक्का अशोक राठौड़ पास्टर के लिए है। आणि हे पक्क पास्टरांसाठी आहे। उनको जीना दो बलिदान का, त्याग का जीवन, क्या जीते हैं जीने दो, त्यांना करू दे त्यागाचं जीवन, काय बलिदान करतात करू देत, हमें नहीं चाहिए वो चीज। आम्हाला नको तसं। अब यीशु ने उनके सामने प्रस्ताव रख दिया, आता येशू त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवत आहे, जीवित रहना है बेटा, जिवंत राहायचं का? अभी तूने भाकर तो खा लिया, आता भाकर तर खाल्ली, कुर्रम कर्रम। अब एक चीज कहता हूँ, आता एक गोष्ट सांगतो, तुझे जीवित रहना है, तुला जिवंत राहायचं, मेरा मांस खाना पड़ेगा। माझं मांस खावं लागेल। दूसरी बात, दुसरी गोष्ट, यीशु मसीह ने 53 वचन में कहा, 53, आणि येशू ख्रिस्त 53व्या वचनामध्ये म्हणतो, यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही। बड़ी कठिन बात है। फार कठीण गोष्ट। यीशु मसीह क्या कह रहा है? येशू काय म्हणत अच्छा सुनिए सुनिए सुनिए, आहे ऐका, यीशु आत्मिक तौर से समझाना चाहते हैं, येशू या ठिकाणी आत्मिकरित्या समजावून सांगत आहे, लेकिन ये लोग क्या 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 कह रहे हैं मालूम? पण हे लोक काय म्हणतात ना, ते शारीरिक तौर से उसको देख रहे हैं। शारीरिकरित्या त्याला पाहत आहेत। अब यीशु कैसा मांस खा सकते हैं? यीशु का, आता येशूचं मांस कसं खाऊ शकतो आपण? यीशु का लहू कैसे पी सकते त्याचं हैं? रक्त कसं पिऊ शकतो आपण? वो सोचने लगे ते विचार करू लागले शारीरिक तौर से। शारीरिकरित्या। इसलिए इसलिए यीशु यीशु 55 वचन में कहता है, आणि म्हणून येशू 55व्या वचनामध्ये असं म्हणतो, कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो, वो स्थिर बना रहेगा उसके अंदर। आणि तो त्याच्यामध्ये स्थिर राहील। 57 58, जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल। स्वर्गातून उतरलेली भाकर ही मीच होय, तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले, हे तसे नाही, ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल। और 60वें वचन में लिखा है फिर, आणि 60 वचनामध्ये असं लिहिलंय, त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे। हे वचन कैसा है? जोर से बोलो, वचन कैसा है? जोर से बोलो, वचन कैसा है? प्रभु यीशु का वचन कैसा है? कठिन है कि आसान है? कितने लोगों को लगता है प्रभु यीशु का वचन कठिन है? और कितने लोगों को लगता है वचन आसान है? कुछ भी नहीं दादा को ना, तो 50% भी रिजल्ट नहीं है सतीकंठ दादा, ना इधर भी ना उधर भी, जो दादा बोलेंगे वो सही। जब तक आशीष है, हाथ सर पे, चमत्कार चाहिए, अरे भैया मैं आपसे कहना चाहता हूं, चमत्कार के पीछे मत भागो, चमत्काराच्या मागे धावू नका, आशीषों के पीछे मत भागो। आशीर्वादांच्या मागे धावू नका। कुछ लोग आशीष प्राप्त करने के लिए रुमाल देते, काही लोक आशीर्वाद देण्यासाठी रुमालाचा उपयोग करतात। ये रुमाल रखना, हे रुमाल ठेव, गाड़ी में रखना, गाडीत ठेव, कभी एक्सीडेंट नहीं होगा। कधीच ऍक्सिडेंट होणार नाही। कुछ लोग 500 के नोट देते सर, काही लोक 500च्या नोटा देतात, ये रखो हे ठेवा पर्स में, पर्समध्ये, कभी पर्स खाली नहीं होगा। कधीच पर्स रिकामी राहणार नाही। मुझे दो यार ऐसे नोट, मैं हर जगह रखूं, मला त्या अशा नोटा मी प्रत्येक ठिकाणी वापरीन। मैं 4 जेब है मेरे पास, 1 2 3
4 5 है 5 आणि 5 खिसे आहेत मला. चाहिए तो और 4 लगा दूंगा. अजून 4 लावून घेईन. ऐसे हो ऐसे मिले तो मुझे दे देना भैया. असं असेल आणि असं होत असेल तर मला नक्की द्या. अगर उस 500 रुपए की नोट से ऐसा होता ना साहब, जो लोग देते ना वो कभी किसी को नोट नहीं देते. आणि जर 500 रुपयाच्या नोटेने असं होत असतं तर जे ज्यांनी दिले ना त्यांनी ते कधीच कुणाला दिली नसती. समझ में नहीं आया? समझ में नहीं आया ना? हाँ. जिस व्यक्ति ने 500 रुपए देता है, जी व्यक्ती 500 रुपये कोणाला तरी देते आशीष पाने के लिए, आशीर्वाद मिळवण्यासाठी, ये पर्स में रखना. की हे पाकिटात ठेवा. सुनिए, ऐका, वो क्यों देता है? का देतो? लोगों से कुछ प्राप्त करने. लोकांकडून काहीतरी मिळवण्यासाठी. अगर वो आशीषित होता ना, आणि जर तो स्वतः आशीर्वादित असता, वो 500 रुपए बांटता नहीं. तो 500 रुपये वाटले नसते त्याने. वो पाना चाहता है. त्याला काहीतरी हवंय. आपके टाइस, आपके पैसे चाहिए उसको. तुमचे टाईच हवे असतील, तुमचे पैसे हवे असतील. आशीष देने का सामर्थ्य है ना, बढ़ाने का सामर्थ्य सिर्फ मेरा यीशु मसीह रखता है. आशीष देण्याचं जे गोष्ट आहे, सामर्थ्य आहे, ते फक्त माझ्या येशूमध्ये आहे. वो चक्कर में मत फंसना. म्हणून त्या चक्करमध्ये फसू नका. ये 500 रुपए की नोट रखो. हे 500ची नोट ठेवा. कुछ लोग तो पानी देते, काही लोक पाणी देतात, कपाट में रख देना. कपाटात ठेवा. आपका जो हस्बैंड है ना, जिसका स्क्रू घुमा हुआ है, वो ठीक हो जाएगा. आणि तुमच्या नवऱ्याचा स्क्रू जो फिरलेला आहे ना, तो बरा होईल. मैं सच बोल रहा हूं, मैंने देखा है ये सब. मी पाहिलंय ह्या सर्व मैंने गोष्टी. देखा है. मी पाहिलंय, आज भी देखता हूँ. आजही पाहतो. बड़ा दुख लगता है ये बातें आणि सुनकर हे सगळं पाहून, हे ऐकून खूप दुःख वाटतं कि हम कहाँ फंसे हुए की हैं. आम्ही कुठं फसलेलो आहे. हम मसीह लोग कहाँ जा रहे हैं. आम्ही ख्रिस्ती लोक कुठे चाललो. हम तेल पानी इनके पीछे लगे हुए हैं. आम्ही तेल पाण्याच्याच मागे आहोत. हमें अगर चलना है ना, आम्हाला जर चालायचंय ना, खुदा के वचन में चलना. देवाच्या वचनात चालायचं. खुदा के वचन में चलना है. देवाच्या वचनामध्ये क्योंकि खुदा का वचन ही आपको मुझे स्थिर करेगा. कारण देवाचं वचनच आहे जे तुम्हाला आणि मला स्थिर करणार, आपको मुझे खड़ा करेगा. तुम्हाला आणि मला उभं करणार. अब ये लोग कह रहे हैं, आता हे लोक म्हणत आहे, जो प्रभु ने बातें कही हैं जे प्रभू बोलला वो कठिन है. ते कठीण आहे. वो कठिन बातों को सुनकर है ना, यीशु मसीह के पीछे चलना छोड़ दिया. आणि ह्या कठीण गोष्टी ऐकून येशूच्या मागे चालणं त्यांनी सोडून दिलं. क्या है मांस और लहू? काय हे रक्त आणि मांस? आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, ये मेरा कहना नहीं है, हे माझं बोलणं ये नाही, बाइबल का वचन है. बायबलचं वचन आहे. उससे पहले समझ लें त्याच्या अगोदर समजून घ्या क्या क्या बात कही है यीशु ने. काय गोष्ट बोले या ठिकाणी येशू ख्रिस्त. 63 वचन, याचं 63 वचन, आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. यीशु की बातें क्या हैं? यीशु की बातें क्या हैं? जोर से बोलो, क्या है? किसमें आत्मा और जीवन? कुणामध्ये आहे आत्मा आणि जीवन? यीशु की बातों में. येशूच्या बोलण्यामध्ये. यीशु की बातों में आत्मा और जीवन है. येशूच्या बोलण्यामध्ये आत्मा आणि जीवन आहे. रुमाल पानी में नहीं, रुमाल पाण्यात नाही, पैसों में नहीं, पैशात नाही. आत्मा और जीवन कहाँ है? आत्मा आणि जीवन कुठे आहे? यीशु की बातों में. येशूच्या बोलण्यामध्ये. आपको मुझे जीवित रहना है. तुम्हाला मला जिवंत राहायचं का हो? शुष्क वाला जीवन नहीं, आणि सुकलेलं जीवन नाही, लकवा मारा हुआ जीवन नहीं, लखवा मारलेलं जीवन नाही, आईसीयू वाला जीवन नहीं, आयसीयू मधलं जीवन नाही, जीवित जीवन. जिवंत असं जीवन इस दुनिया में भी या जगामध्ये और देखील, दुनिया को छोड़ने के बाद भी आणि हे अनंतकालिक जीवन आपका और मेरा होगा. जग सोडल्यानंतर ही सार्वकालिक जीवन तुमचं आणि माझं असणार आहे. अनंतकालिक जीवन की बातें कर रहा है प्रभु आणि यीशु. सार्वकालिक जीवनाविषयी बोलतो या ठिकाणी येशू ख्रिस्त. यीशु मसीह के पास में एक परखने वाला आया. येशू ख्रिस्ताकडे एक पारखणारा आला. वो परखने वाला कौन था? आणि तो पारखणारा कोण होता? शैतान था. सैतान होता. यीशु मसीह का बपतिस्मा हुआ, येशूचा बाप्तिस्मा झाला, आत्मा उसको जंगल में लेकर आत्मा गया. त्याला जंगलात घेऊन वहाँ गेला परखने वाले ने उसकी परख की. आणि त्या ठिकाणी पारखणाऱ्याने त्याची पारख केली. ये परखने वाला भी शारीरिक चीजों को देखता है. आणि हा पारखणारा पण जगिक गोष्टी, शारीरिक गोष्टी पाहतो. उसे आत्मिक बातें नहीं समझते. त्याला आत्मिक गोष्टी समजतच नाहीत. यीशु को भूख लगी होगी, येशूला भूक लागली उसने असेल, यीशु का चेहरा देखा होगा. आणि येशूचा चेहरा पाहिला असेल. आपको मालूम है, जब किसी को भूख लगती है ना, कहाँ पे देखना उसको मालूम है? आणि जेव्हा कुणाला भूक लागते ना, तर कुठं बघायचं माहितीये का? चेहरे पे.
चेहऱ्यावर जरूर इसकी बैटरी डाउन हो गई। पक्का त्याची बॅटरी डाऊन झाली असणार आहे। एक बजे खाना खाता है, 1 वाजता जेवतो अगर मेरे साथ में रहेगा तो 4 तो पक्का बजेंगे। आणि माझ्यासोबत राहिला तर 4 तर नक्की वाजणार तो आहे। उसको मैं क्या करता हूँ मालूम? मग मी काय करतो माहितीये का, उसका बोलना ना धीरे धीरे बंद हो जाता है, त्याचं बोलणं हळूहळू बंद होतं वो बिल्कुल आवाज नहीं करता। आणि मग त्याचा आवाजच बंद होतो फिर राजेश भाई को मैं धक्का मारता हूँ आणि मग मी धक्का मारतो और उसका बोलता है इसकी बैटरी चली गई शायद। आणि मला असं वाटतं की आता याची बॅटरी उतरली, बैटरी उतर जाती है, बॅटरी उतरती। क्यों मालूम? काय माहितीये का, भूख लगने भूक लागती ना। तो यीशु मसीह को भी भूख लगी है। आणि मग येशू ख्रिस्ताला पण भूक लागली, वो शैतान आया, तो सैतान आला, यीशु मसीह के चेहरे को देखा, येशूच्या चेहऱ्याला पाहिलं अब वो शारीरिक बातें कर रहा है। आणि शारीरिक गोष्टी बोलू लागला। साहब सुनो, ऐका, भूख लगी है? भूक लागली का, तू तो परमेश्वर का पुत्र है, तू तर देवाचा पुत्र आहे, एक काम करना, एक काम कर, ये पत्थर है, हे धोंडे आहेत, इसको रोटी बना दे। त्याला भाकर बनव। यीशु बना सकता था क्या? येशू बनवू शकत होता का हो? वेरी गुड। यीशु क्या कह रहे हैं मालूम? येशू काय म्हणतो माहितीये, यीशु शारीरिक बातों में नहीं आ रहे हैं, येशू शारीरिक गोष्टींमध्ये नाही येते, आत्मिक दृष्टिकोण से देख रहे हैं। आत्मिक दृष्टिकोनातून पाहत आहे। वो कह रहे हैं, तो वो म्हणतो मनुष्य जो है ना, मनुष्य जो आहे ना, वो रोटी से नहीं भाकरीनेच नाही, परंतु परमेश्वर के वचन, हर एक वचन से जो परमेश्वर के मुख से निकलता है वो जीवित रहेगा। तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं तो जिवंत राहील। शैतान शारीरिक बातें दिखा रहा है, शैतान शारीरिक गोष्टी दाखवत आहे, यीशु आत्मिक बातें कर रहा है। येशू आत्मिक गोष्टी करत आहे। सुनिए, ऐका, हमारे में वही फर्क होना है। आमच्यामध्ये हाच फरक हम असेल। शारीरिक बातों पर ध्यान ना दें, आम्ही शारीरिक गोष्टींकडे लक्ष देऊ, शारीरिक बातें हमको रुका देगी, शारीरिक गोष्टी आम्हाला थांबवतील, लेकिन आत्मिक बातें पण आत्मिक गोष्टी हमें परमेश्वर के आशीष की ओर, परमेश्वर के अनंतकालिक जीवन की ओर लेकर आम्हाला जाएगी। देवाच्या आशीर्वादांकडे, त्याच्या सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाते। इसलिए परमेश्वर का निकला हुआ हर एक शब्द आणि हे म्हणून आपको और मुझे जीवित रखेगा। परमेश्वराच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तुम्हाला आणि मला जिवंत ठेवणार आहे। हमें जीवित रहना है, आम्हाला जिवंत हमें राहायचं, चलना है, आम्हाला हमें चालायचं, आगे बढ़ना है, पुढे जायचं। तो परमेश्वर की हर एक बात, कठोर से कठोर बात आपको और मुझे अपने जीवन में अपनाना तर होगा। मग परमेश्वराची प्रत्येक कठीणातली कठीण गोष्ट आम्हाला आत्मसात करायला हवी। जीवित रहने के लिए क्या लगता है? जिवंत राहण्यासाठी काय लागतं? बोलो ना, रोटी। अरे मैं आपसे बात कर रहा हूं, क्या लगता है? क्या लगता है? 500 रुपए का नोट खा लो ना साहब, 500ची नोट खा ना, जीवित रहो। जिवंत राहा। नहीं रह सकते। नाही, क्या लगता है? काय पाहिजे असतं? बोलो रोटी। यीशु ने रोटी की बात बोली ना, येशूने भाकरीची गोष्ट बोलला ना। सुनिए, रोटी खाने से क्या होता है? भाकरी खाल्ल्याने काय होतं? पेट भरता है सर, पोट भरतं, बस इतना ही मालूम है। एवढंच माहिती। आपको मालूम है, रोटी अंदर जाती है, तुम्हाला माहिती आहे का, भाकरी आतमध्ये जाते उसका रूपांतर जीवन में होता है। आणि त्याचं रूपांतर जीवनामध्ये होतं। डॉक्टर साहब है क्या यहाँ पे? है। सही हो? मेरी बात सही है क्या सत्य दादा? हम रोटी खाते हैं, हाँ नरसिंह भाई, आप रोटी खाते हैं, तुम्ही भाकरी खाता? रोटी खा के क्या होता है? पेट भरता है, भाकरी खाऊन काय होतं? पोट भरतं। लेकिन आगे समझ में नहीं आता क्या होता है। पण मग पुढं, आगे समझ में नहीं आता क्या होता है। आणि पुढं काय होतं ते कळत नाही। मैं बताता हूं आपको क्या होता है। मी तुम्हाला सांगतो काय होतं। रोटी अंदर जाती है, भाकरी आतमध्ये जाते, ये किसको दिखती नहीं, आणि ती कुणाला दिसत लेकिन नाही, अंदर ही अंदर काम करती पण है। आतल्या आत काम करते। वो क्या करती है? काय करते? वो जीवन देने का काम करती है। जीवन द्यायचं काम करते, जीवन देने का काम करती जीवन द्यायचं काम करते। है। जो जीवन नहीं देती जी जीवन नाही देत, उसको बाहर फेंक दिया जाता है। त्याला बाहेर फेकून दिलं जातं। रोटी जीवन देने का काम करती भाकरी जीवन देण्याचं काम करते, है और यीशु के मुख से निकला हुआ हर एक वचन जीवन देता है। आणि येशूच्या मुखातून निघणारं प्रत्येक वचन जीवन देतं। हर एक बात, हर एक अक्षर, हर एक बिंदु, यीशु ने कई भी बात जीवनदायी ठहरती है। प्रत्येक एक गोष्ट, प्रत्येक एक शब्द, प्रत्येक एक बिंदू जो आहे ते जीवन देतं, जिससे हम जीवंत रहेंगे। ज्याच्यामुळे आम्ही जिवंत राहतो। अगर रोटी हमें जीवंत रखती है, जर भाकर आम्हाला जिवंत ठेवते, तो आत्मिक बातें भी आपको और मुझे जीवंत तर रखेंगी। आत्मिक गोष्टी देखील तुम्हाला आणि मला जिवंत ठेवतील। यीशु ने कहा, येशू म्हटला, मेरे शब्द, माझे शब्द, मेरे वचन, माझे वचन आत्मा और जीवन है। आत्मा आणि जीवन इसलिए आहे, आत्मिक बातों पे ध्यान दें। आणि म्हणून आत्मिक गोष्टींकडे लक्ष द्या। ये इस संसार की बातों पे ध्यान ना दें। या जागतिक गोष्टींकडे लक्ष देऊ अगर नका। आपके और मेरे जीवन में हमें सही खड़ा होना है, जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्हाला खरं उभं राहायचं तो आहे, यीशु मसीह के जो कठिन वचन है ना, उसको अपनाना तर पड़ेगा। येशू ख्रिस्ताची जी कठीण वचन आहे ना, ती आत्मसात करावी लागतील। कठिन बातें किसी को अच्छी नहीं लगती, कठीण गोष्ट कुणालाच आवडत नाही, सबको अच्छी बातें लगती। सगळ्यांना सगळ्या चांगल्या सोप्या गोष्टी आवडतात। जब तक यीशु हमें
खाना खिला रहा है तब तक यीशु के साथ रहे। जोपर्यंत येशू आम्हाला खाऊ घालतोय तोपर्यंत येशू सोबत. लेकिन जिस दिन यीशु ने बोला मांस और मेरा रक्त पी ले, पण ज्या दिवशी येशू म्हणेल माझं मांस खा आणि माझं रक्त पी, उस दिन यीशु को छोड़ दिया. त्या दिवशी येशूला सोडून दिला. सुनिए, ऐका, सांसारिक बातों के पीछे ना जाए. जगाच्या गोष्टींकडे मागे जाऊ नका. यीशु के वचनों में बढ़े. येशूच्या वचनांमध्ये वाढा. अब बच्चों समान मत करें. लहान लेकरासारखं करू नका. आपको मुझे प्रौढ़ बनना है. तुम्हाला ना मला प्रौढ व्हायचंय. सुनिए, ऐका, यीशु क्या कहना चाहता है. येशू या ठिकाणी काय सांगू इच्छितो? मांस और लहू के बारे में क्या कहना चाहता है. मांस आणि रक्तासंबंधी काय बोलू इच्छितो? अरे हाँ, मैं आपको छोटे बच्चा जो है, छोटा बच्चा लहान मूल जे आहे, जो पैदा होता है, जे जन्माला येतो, कितने लोगों ने जैसी बच्चा पैदा हुआ उसको बकरे का मटन खिलाया. किती लोक आहेत ज्यांनी मूल जन्माला आल्यानंतर लगेच त्याला मटण चारलं. दूसरे दिन, दुसऱ्या दिवशी, तीसरे दिन, तिसऱ्या दिवशी, पांचवें दिन, पाचव्या दिवशी, 1 महीने बाद, 1 महिन्याने. डॉक्टर साहब कितने दिन के बाद खिलाना पड़ता है उसको सूप, मटन का सूप? 6 मंथ के बाद. 1 हफ्ते बाद क्यों नहीं खिला सकते सिस्टर? हाँ, वेरी गुड, मुझे यही चाहिए था. सुनिए, ऐका, जब हमारा उद्धार होता है ना, जेव्हा आमचं तारण होतं ना, तब हमें निर्मल दूध की जरूरत होती है. त्यावेळेस आम्हाला निऱ्या दुधाची गरज असते. पत्रस में लिखा है ना, दूसरा पत्रस पहला पत्रस दूसरा अध्याय दूसरे वचन पहिला में, पेत्र 2:2 मध्ये वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, नए जन्मे बच्चों को आणि नवीन जन्माला आलेल्या निर्मल आत्मिक दूध की जरूरत होती है. निऱ्या आत्मिक दुधाची गरज असते. बच्चों को क्या जरूरत है? आणि कशाची गरज आहे? लेकरांना कशाची गरज आहे? लेकरांना कशाची गरज आहे? वाढीसाठी, बढ़ने के लिए. त्यांची वाढ होण्यासाठी. बोलो, किसकी जरूरत है? निऱ्या दुधाची, अच्छे दूध की. निऱ्या दुधाची. जब हम यीशु मसीह को ग्रहण करते हैं, जेव्हा आम्ही येशूला ग्रहण करतो, तो हमें प्रभु के वचन में थोड़ा थोड़ा आत्मिक तौर से बढ़ते जाना है. तेव्हा आम्ही देवाच्या आत्मिक रीतीने देवामध्ये वाढत चाललो. 6 महीने 1 साल के बाद, 6 महिने वर्षानंतर. अब मैं इसको बताओ, 5 साल का 18 साल के बच्चा 20 साल का बच्चे को दूध पिला रहे हैं. आता 18 वर्षाचा 20 वर्षाचा मुलगा झाला, त्याला दूध पाजताय बॉटल मध्ये. बेटा लेके जा स्कूल, आणि बाटलीत जा, शाळेत घेऊन जा. स्कूल को लेके जा, कॉलेज को लेके जा. बेटा शाळेत घेऊन जा, कॉलेजला घेऊन जा. भूक लागली, भूक लागली हे का? बॉटल काढायची, ही बॉटल काढायची प्यायचं. आणि प्यायचं दूध. 18 साल के बच्चा अच्छा लगेगा दूध पीता? 18 वर्षाचा मुलगा दूध पिताना चांगला वाटेल का हो? वो क्या खाते अच्छा लगेगा? तो काय खाताना चांगला दिसेल? कौन सा जेवण? कोणतं जेवण? मटन, काळी पिशवी. संडे को हमखास चाहिए, मतलब. आणि रविवारी हमखास पाहिजे म्हणजे पाहिजे. संडे वाटतच नाही, त्याशिवाय रविवारच नाही वाटत. भले 50 ग्राम पण घेऊन जाऊ. मग 50 ग्राम का नाही ना? तळून चकना दाल के बरोबर. सुनिए, ऐका, मैं कुछ कहना चाहता मी हूँ. काय बोलू इच्छितो? छोटे बच्चों के लिए लहान मुलांसाठी आत्मिक दूध, आत्मिक दूध. बड़े बच्चों के लिए मोठ्या मुलांसाठी मांस. मांस. क्या कहना चाहता है? काय सांगू इच्छितो? हम बच्चे जैसा ना व्यवहार, आम्ही लहान लेकरासारखं वागू नये. हम प्रौढ़ बन जाए. आम्ही प्रौढ बनावं. वचन के अंदर प्रौढ़ बने. वचनात प्रौढ बनावं. अब कैसे समझ में? इसलिए इफ इस प्रौढ़, अच्छा, तो बच्चों के लिए दूध है बढ़ने के लिए, आणि मुलांसाठी दूध आहे वाढण्यासाठी. प्रौढ़ों के लिए प्रौढांसाठी जड़ अन्न है. जड अन्न आहे. क्यों? का? हमें बढ़ना है. आम्हाला वाढायचं. इसलिए इब्री 6:1 में लिखा है. आणि म्हणून इब्री 6:1 मध्ये लिहिलंय, आप है ना, मसीह की जो आरंभिक शिक्षा है ना, उसको छोड़कर आगे प्रौढ़ते की ओर बढ़े. आता जी परमेश्वराची आरंभिक शिक्षण आहे ते सोडून तुम्ही आता प्रौढतेपद जा. कैसे समझ में आएगा प्रौढ़ बना है? आता कसं कळणार की प्रौढ बनायचंय? बच्चे बढ़ गए, कैसे समझ में आएगा? आणि लेकरं वाढली कसं कळलं? हमें उनके अंदर चेंजेस दिखते हैं. आम्हाला त्यांच्यामध्ये बदल जब दिसतात. बच्चे बड़े होते हैं, जेव्हा लेकरं मोठी एक होतात, उम्र में आते हैं, एका वयात तो येतात, उनके जीवन के अंदर कुछ बदलाव होता है. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल, उनके शरीर के अंदर कुछ बदलाव होता है. त्यांच्यामध्ये शारीरिक बदल दिसतात. वैसे आत्मिक जीवन के अंदर है. आणि तसंच आत्मिक जब हम जीवनामध्ये आत्मिक तौर से बढ़ते हैं, जेव्हा आम्ही आत्मिकरित्या तो वाढतो, हमारे जीवन के अंदर बदल दिखना चाहिए कि ये लोग प्रौढ़ हो चुके तेव्हा हैं. आमच्या जीवनामध्ये बदल दिसायला हवा की हे आता प्रौढ झालेले हमारे आहेत. हमारे 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 चेहरे से दिखना चाहिए. आमच्या चेहऱ्यावरून दिसायला हवं. हमारे जीवन से दिखना चाहिए. आमच्या जीवनातून दिसायला हमारी हवं. बातों से दिखना आमच्या चाहिए. बोलण्यातून दिसायला हमारे हवं. व्यवहार से दिखना आमच्या चाहिए वागण्यातून कि दिसायला ये हवं लोग प्रौढ़ बन चुके की हैं. आता ही लोक प्रौढ झालेली आहेत.
लेकिन आज कितने मसीह लोग हैं पण आज किती ख्रिस्ती लोक आहेत अभी भी बालक के जैसा बिहेव करते हैं, अजूनही लहान लेकरासारखं वागतात. और अभी बच्चे के जैसा व्यवहार करते हैं. अजूनही लहान लेकरासारखी त्यांची वागणूक इसलिए आहे. पौलुस करंथिकरास के चर्च को कहता है, आणि म्हणून पाऊल जो आहे तो करंथिकरासच्या मंडळीला म्हणतो, सुनिए करंथिकरास का चर्च जो है आत्मा से भरा हुआ चर्च है. करंथिकरासची जी मंडळी आहे ती आत्म्याने भरलेली मंडळी आहे. करंथिकरास का चर्च जो है वो वरदानों से भरा हुआ है. आणि करंथिकरासची मंडळी वरदानांनी भरलेली वो आहे. आत्मा से चलने वाले हैं. ते आत्म्याने चालणार आहे. लेकिन ये लोग ऐसा व्यवहार करते हैं जैसे बच्चे करते हैं. पण हे लोक अशा यांची वागणूक आहे लहान लेकरासारखी. इसलिए पहला करंथी 3:1-4 में लिखा है. आणि म्हणून पहिलं करंथिकरास पत्र याचा 3 अध्याय 1-4 में 1 ते 4 वचनामध्ये लिहिलेलं आहे. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही. जैसे आत्मिक लोगों से मुझे बोलना है ना, वैसे मैं बोल नहीं सकता आपके जीवन में. तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मैं अभी भी आप इतने साल हो गए, अभी भी मुझे आपको बच्चे जैसा समझाना पड़ता है. वो यहाँ पे बोल रहा है, मी तुम्हाला दूध पाजले, मैंने आपको दूध दिया, जड अन्न दिले नाही, आपको जड़ अन्न नहीं दिया. कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती. बच्चों को शक्ति नहीं रहती बड़े हजम करने के लिए. वो बड़ा चीज नहीं हो. समझ गए ना आप? कितने समझदार लोगों के बीच में प्रचार कर रहा हूं मैं. जोर से ताली बजाएं. वो पौलुस कह रहा है, पाऊल या ठिकाणी म्हणत आहे, अब क्या बोल रहे देखिए. कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती उस समय आपको वो शक्ति नहीं थी. आणि अजूनही नाही. अभी 20 साल का हो गया, 25 साल का हो गया, अभी भी शक्ति नहीं है. हाँ, आगे. कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. अभी भी तुम कौन है? दैहिक विचार. वो लोग कौन थे यीशु के पीछे चलने वाले? आत्मिक नहीं थे. कौन सी बात करते थे? भाकरी. शारीरिक शारीरिक बातें करते थे. यीशु जीवन की रोटी की बातें कर रहा है, और ये लोग कौन सी रोटी की बात कर रहे हैं? प्रभु सर्वदा दिया करना पोट भरण्यासाठी. यीशु बोल रहे नहीं बेटा, मैं आत्मिक बातें कर रहा हूं. मैं जो बातें बोलता हूं ना, वो आत्मा और क्या है, उसको खाना है तुझे, उसको पचाना है अपने जीवन के अंदर. ये लोग मसीह में चल रहे हैं. यीशु पौलुस उनको बढ़ा रहा है, पौलुस उनको बातें कर रहा है, लेकिन अभी भी ऐसा व्यवहार करने से बच्चे करते हैं. पाऊल त्यांना वाढवते तरी त्यांची जी वागणूक आहे ते अजूनही लहान लेकरांसारखी वो आहे. क्या कह रहा है सुनिए. या ठिकाणी तो म्हणत आहे, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही. सुनिए बस रुक जाएं. यीशु मसीह के पीछे चलते हैं, येशूच्या मागे चालताय, चलना चाहते हैं. चालायचंय का? पड़ोसी को पूछना, प्रभु यीशु के पीछे चलेंगे? लेकिन शारीरिक बातें छोड़ना होगा. मग शारीरिक गोष्टी सोडाव्या लागतील. क्या है शारीरिक बातें? काय आहे शारीरिक गोष्टी? पौलुस कहता है, पाऊल म्हणतो, अभी भी तुम्हारे अंदर झगड़े हैं, अजूनही तुमच्यामध्ये कलह आहेत, अभी भी आपके अंदर झगड़े हैं, अजूनही भांडणं आहेत, अभी भी ईर्ष्या को लेकर चल रहे हैं. अजूनही हेवा ईर्ष्या घेऊन आहे. क्या मेरी आत्मिक बातों को सुनेंगे? काय माझ्या आत्मिक गोष्टी तुम्ही ऐकणार अभी भी गाली देने का जीवन है, अजूनही शिव्या देण्याचं जीवन आहे, अभी बड़ी हुसार की मारने का जीवन है, अजूनही मोठमोठ्या फुशारक्या मारायचं जीवन आहे, अभी भी हमारे बीच में बड़ा कौन है उसके बीच में झगड़े हैं, अजूनही आमच्यामध्ये मोठा कोण याविषयी भांडणं आहेत. तेरी प्रार्थना पावरफुल या मेरी प्रार्थना पावरफुल, तुझी का माझी प्रार्थना पॉवरफुल, तेरा चर्च अच्छा या मेरा चर्च अच्छा, तुझं चर्च चांगलं का माझं चर्च चांगलं, तुझ में अभिषेक ज्यादा है कि तुझ में अभिषेक ज्यादा है, तुझ्यामध्ये जास्त अभिषेक की माझ्यामध्ये जास्त अभिषेक आहे, तू पौलुस का है मैं अपोलोस का हूं, तू पावलाचा आहे मी अपुलोसाचा आहे. ये झगड़े चल रहे हैं. हे भांडण आहेत. मेरे भाई माझ्या भावांनो सुनिए, ऐका, हम आत्मिक हैं, आम्ही आत्मिक आहोत. आत्मिक सोचना है, आत्मिक विचार करायचा. ऐसा कोई शारीरिक झगड़ा हो, असं कुठलंही शारीरिक भांडण अगर असं अभी बदलाव नहीं है, जर बदल नाहीये बदलना पड़ेगा. तर बदलावं लागेल. सिर्फ संडे चर्च 4 घंटा नहीं, फक्त रविवारचं 4 तास नाही, सोमवार से लेकर हर रविवार तक मेरा जीवन जहां पे भी होगा, जहां पे भी मेरा जीवन होगा, मेरा जीवन बदलावट का जीवन होगा. सोमवार ते रविवार कुठेही माझं जीवन असलं तर ते बदललेलं जीवन मेरा असतं. मेरा बोलना बदल है, माझ्या बोलण्यामध्ये बदल हवा, मेरी चाल बदल है, माझ्या चालण्यामध्ये मेरे बदल, व्यवहार में बदल है. माझ्या वागणुकीत बदल. अगर नहीं है जर नाही तो करना पड़ेगा. तर करावा लागेल. जो प्रभु ने बोला है छोड़ दो, जे प्रभूने सांगितलं सोडा वो छोड़ दे. ते सोडा. अभी भी गालियां बकने का जीवन है, अजूनही शिव्या गाळ्या करण्याचं जीवन आहे, अभी भी झूठ बोलने का जीवन, अजूनही खोटं बोलण्याचं जीवन आहे.
है वागोली में, वाघोलीत आहे बात करता लंदन में हूं. आणि सांगतो लंडनला आहे. कहाँ है हमारा जीवन रखा हमने? कुठं आमचं जीवन ठेवलंय आम्ही? आज भी आपको मालूम है मसीह लोगों से डर लगता है, लोगों को मालूम है? अजूनही ख्रिस्ती लोकांची भीती वाटते लोकांना, माहितीये का? किसकी मालूम है? कोणाची माहितीये? मसीह लोगों से लोगों को डर लगता है. आणि ख्रिस्ती लोकांची भीती वाटते लोकांना. क्यों मालूम है? का माहितीये? अगर ये भाई ने 500 रुपए मांगा ना, ह्या भावाने 500 मागितले ना, वो कहेगा सर पक्का कल दे दूंगा मैं आपको, आणि तो म्हणाल मी नक्की देतो उद्या, लेकिन वो कल कभी नहीं आता. पण तो उद्या कधीच येत नाही. दूसरी बार डर लगता है देने के लिए. दुसऱ्या वेळेला भीती वाटते देण्यासाठी. जो अन्य जाति के लोग हैं ना, जे विधर्मी आहेत ना, वो बरोबर टाइम टू टाइम देते ते हैं, बरोबर वेळच्या वेळेला देतात. लेकिन मसीह लोग देते नहीं. पण ख्रिस्ती लोक देत नाहीत. तो मसीह लोगों से डर लगता है इसको देऊ कि नहीं दूं. आणि मग ख्रिस्ती लोकांची भीती वाटते, यांना देऊ का नाही देऊ. ये हमारा जीवन है, हे असं जीवन आहे. ये हमारी साक्ष्य है. ही आमची साक्ष आहे. बदलावट का जीवन. बदललेलं जीवन. जिस दिन यीशु मसीह ने कहा ज्या दिवशी येशू म्हटला तुझे मेरा मांस खाना पड़ेगा, तुला माझं मांस खावं लागेल, तुझे लहू पीना पड़ेगा, तुला रक्त प्यावं लागेल, उसी दिन त्याच वेळेला छोड़कर चले गए. सोडून गेले. छोड़कर चले गए. सोडून गेले. छोड़कर चले गए. सोडून गेले. कठिन बातें पचती नहीं है. कठीण गोष्टी पचत नाहीत. कड़वा बोल पचता नहीं है. कडू बोल पचत नाहीत. कठिन बातें स्वीकार नहीं की जाती. कठीण गोष्टी स्वीकारल्या जात नाहीत. सुनिए, ऐका, गहराई में जाइए. अभी खोलामध्ये जा. आता आशीष 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 आशीष, इसके पीछे मत भागें. फक्त आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वादाच्या मागे पडू नका. परमेश्वर के वचनों की गहराई में आप जाएं. देवाच्या वचनांच्या खोलामध्ये तुम्ही जा. गहराई में जाएं. खोलात जा. तब समझ में आएगा यीशु मसीह की आत्मिक बातें. आणि तेव्हा कळतील आम्हाला येशू ख्रिस्ताच्या आत्मिक गोष्टी. मेरा यीशु क्या कहना चाहता माझा है. येशू काय म्हणू इच्छितो. आत्मिक शारीरिक बातों से नहीं समझ में आएगी. शारीरिक गोष्टी नाही समजणार. शारीरिक विचारों से समझ में नहीं आएगी. शारीरिक विचारांनी ते कळणार नाही. इसके लिए आत्मिक बनना पड़ेगा. त्यासाठी आत्मिक बनावं लागेल. और आत्मिक बातें यीशु के वचनों में है. आणि आत्मिक गोष्टी येशूच्या वचनांमध्ये आहेत. कहाँ जा रहे हैं हमारा जीवन. कुठं चाललंय आमचं जीवन. हमने आज ना परमेश्वर की बातों को छोड़कर ना लोगों को परमेश्वर बना दिया. आज आम्ही काय केलं माहिती का, देवाच्या गोष्टी सोडल्यात आणि लोकांना देव बनवून ठेवलं. परमेश्वर लोगों को हमने परमेश्वर बना दिया आणि लोकांना आम्ही परमेश्वर करून ठेवलंय. उसका संदेश बहुत भारी, वो परमेश्वर बन गया है. आणि त्याचा संदेश फार भारी, मग तो परमेश्वर झाला. दूसरा आ जाता है अगले साल, वो इससे भी भारी. आणि दुसरा पुढच्या वर्षी येतो तो त्याच्याही पेक्षा भारी. इस दुनिया में कोई भी आदमी भारी नहीं है. भारी है तो सिर्फ मेरे खुदा का वचन आणि है. या जगातला कुणी व्यक्ती भारी नाही. भारी कुणी आहे तर हे देवाचं वचन आहे. ये खुदा का वचन है. हे देवाचं वचन आहे. इसको समझना है. त्याला समजायचं आहे. हम इतने मैं ये शब्द नहीं बोलना चाहता, हम इतने मूर्ख लोग बन जाते हैं ना, आदमी के पीछे चलते हैं. आम्ही इतके मूर्ख होऊन जातो की माणसाच्या मागे जातो. उसने बोला बैठ, तो म्हटला बस, बैठ गए. बसला. उसने बोला खड़े हो, तो म्हटला उठ, खड़े हो गए. उठलो. उसने बोला दाएं मुड़ गए. तो म्हटला उजवीकडे वळला. बस उसके पीछे भागते हैं. फक्त त्याच्या मागेच पळायचं. इसको देखते नहीं खुल के. ह्याला नाही खोलून बघत. अरे जो उसने बोला है ना, अरे जो त्यांनी बोललंय जो ना, मैं बोल रहा हूँ ना, जे मी बोलतोय ना, इसमें लिखा है कि नहीं चेक करें. हे याच्यात लिहिलंय की नाही ते चेक करून पहा. अगर इसमें नहीं लिखा, जर याच्यात नाही लिहिलं, वहां से निकल जाए. तिथून निघून जा. क्योंकि मैं आपका जीवन नहीं बढ़ा सकता. कारण मी तुमचं जीवन नाही वाढवू शकत. मेरा प्रभु का वचन बढ़ाने वाला जीवन. माझा परमेश्वराचं वचन हे वाढवणार आहे. आदमी के पीछे ना भागे. माणसाच्या मागे धावू नका. आज हमने मनुष्य को परमेश्वर का दर्जा दे दिया. आज आम्ही मनुष्याला परमेश्वराचा दर्जा देऊन ठेवलेला आहे. हम किसी को भी परमेश्वर का दर्जा ना दे. आम्ही कुणालाही परमेश्वराचा दर्जा देऊ नये. आदर जरूर करें, आदर नक्की करा, लेकिन दर्जा ना दे. पण दर्जा देऊ नका. मैं क्या कहना चाहता हूँ आप समझ लें. मी काय समजून सांगू इच्छितो ते समजून घ्या. अनंतकालिक जीवन की बातें यीशु के पास है. सार्वकालिक गोष्टी, सार्वकालिक जीवनाविषयीच्या गोष्टी येशूकडे आहेत. तो थोड़ा सा जल्दी जाएं. हम 67 वचन फिर से आ जाएं. आणि पुन्हा आम्ही येऊया यूहन्ना 6 अध्याय 67. योहान याचा 6वा अध्याय आणि 67 वचन. 66 से म्हणून 66 से पढ़े.
66 पासून आपण वाचूया. हाँ, सुनिए. यावरून हाँ, त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले वापस चले गए. हाँ, आणि ते पुन्हा कधीच त्याच्याबरोबर चालले कभी नाही. प्रभु के पीछे नहीं चले. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला. अब यीशु वहां पे कितने लोग खड़े हो गए? किती लोक होते? जोर से बोले, कितने लोग खड़े हैं? पुष्कळ जो शब्द है ना वो असंख्य है, मतलब उसमें संख्या नहीं है, मतलब बहुत सारे लोग होंगे आणि वहाँ. पुष्कळ जे त्याच्यामध्ये असंख्य म्हणजे त्या ठिकाणी बरेच लोक असणार आहेत. यीशु के चेले येशूचे शिष्य जो बड़े बड़े छाती ठोक कर कह रहे थे यीशु के पीछे चलेंगे. आणि जे फार छाती ठोकून सांगत होते की आम्ही येशूच्या सोबत जाणार, त्याच्या सोबत चालणार. मरना तो दूर. मरण तर फार लांब. जब यीशु ने बोला मांस और लहू पीना पड़ेगा, जेव्हा येशू म्हटला की तुम्हाला मांस खावं लागेल आणि रक्त प्यावं लागेल, छोड़कर चले गए. सोडून निघून गेले. कितने कितने रह गए? किती राहिले? जो बोल, कितने रह गए? 12 को यीशु मसीह बड़े बड़े दर्द के साथ बोल रहे हैं. आणि मग ह्या 12 शिष्यांना फार वेदनाने या ठिकाणी येशू म्हणत आहे. क्या बोल रहा है? काय म्हणत आहे पहा. तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? आप भी जाना चाहते हैं? तुम्हाला पण जायचं का? रास्ता खुला है, रस्ता मोकळा आहे, आप जा सकते हैं. तुम्ही जाऊ शकता. जा सकते हैं आप. तुम्ही जाऊ शकता. अगर यीशु की बातें पचा सकते हैं तो रुको. येशूच्या गोष्टी पचवू शकता तर थांबा. अगर नहीं जर नाही तो आप भी जा सकते तर तुम्ही जाऊ शकता. हैं. आगे आगे एक व्यक्ति कहता है. आणि पुढे एक व्यक्ती म्हणतो, शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, हाँ, प्रभुजी, प्रभु जी आम्ही कोणाकडे जाणार? हम कहाँ जाएं? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. 12 चेलों में भी 12 शिष्यांमध्येही एक ही व्यक्ति कह रहा है. एकच व्यक्ती म्हणतोय. क्या बोल रहा है? काय म्हणतोय? प्रभु कहाँ जाए? प्रभु कुठं जाऊ? सार्वकालिक अनंतकालिक जीवन की बात है तेरे पास. सार्वकालिक जीवनाची वचनं तर तुझ्याचकडे आहेत. कहाँ जाए? कुठं जाऊ? सुनिए, ऐका, इस दुनिया में ना या जगामध्ये ना अनंतकालिक जीवन की बातें अगर आपको समझना है, सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायच्यात, यीशु के पास आ जाए. येशूकडे या, वो आपको समझाएगा. तो तुम्हाला समजून सांगेल. इस दुनिया में लोग हैं, या जगामध्ये लोक आहेत. अभी भी लोगों को तेल पानी पर रखा हुआ है, अजूनही लोकांना तेल पाण्यावर ठेवलेलं आहे, शैम्पू पे रखा हुआ है, शॅम्पूवर ठेवलंय, साबुनों पे रखा है. साबणावर ठेवलंय. मैंने तो एक बार सुना कि ये साबन लगाओ पूरा त्वचा काली की गोरी हो जाएगी. आणि मी तर ऐकलं की ही साबण लावल्यावर पूर्ण काळ्याचं गोरं होऊन जाईल. वो साबुन 500 रुपये 55 रुपये कुछ तो भी 555 रुपये का. आणि 555 रुपयाचं साबण त्यांनी ठेवलाय. मैं जो माधुरी दीक्षित लगाती वो लगाता हूँ. आणि मी तर माधुरी दीक्षित लावते तो लावतो. लक्ष्य पर अभी कभी भी गोरा नहीं हुआ. पण अजूनही गोरा नाही झालो. फेयर एंड लवली फेअर अँड लवली दादा पता नहीं साल में कितनी लगा लेता, आणि वर्षात किती लावत असाल, अभी भी चमक नहीं है. अजूनही चमकलो नाही. हाँ हाँ ना, कुछ भी ग्लो नहीं आया सर. काय ग्लोच नाही आला. लेकिन जिस दिन प्रार्थना में बैठता हूँ पण ज्या दिवशी प्रार्थनेत बसतो उस ग्लो ही ग्लो आ जाता. मला ग्लोच येतो. जिस दिन आत्मिक बातें पढ़ना शुरू करता ज्या हूँ, दिवशी आत्मिक गोष्टी वाचू लागतो, चमक ही चमक आती. चमकच चमक येते. खुद भी चमक, स्वतः चमक, दूसरों को भी चमका देते. दुसऱ्यालाही चमकवतो. ये पीताम्बरी है. ही पितांबरी आहे. नहीं समझ में. पीताम्बरी से वो पीतल के जब बर्तन घसते हैं ना, आणि पितांबरीने जेव्हा पितळेची भांडी घासतात ना, कैसे कसे चमकतात. कैसी चमक. ये वचन है ना, हे जे वचन आहे ना, हमको घसता है, तुम्हाला घासतं, हमको घसता है. घासतं. बेटा तू बड़ा यहाँ पे गलती कर रहा है बेटा. तू इथे ना फार चुकतोय. हाँ जी चुक रहा हूँ. हा 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 चुकतोय. मान लो मान्य करा. प्रभु घस रहा है. प्रभू घासेल. पर एक बार प्रभु ने घस दिया ना, आणि एकदा का देवाने घासलं, उसकी चमक हमेशा बनी रहेगी. त्याची चमक नेहमी राहते, हमेशा बनी रहेगी. नेहमी बनून राहते. प्रभु के पीछे चले. देवाच्या मागे चाला. आमेन. आमेन. आशीर्वाद के लिए नहीं, आशीर्वादासाठी नाही, आशीर्वाद के लिए नहीं, आशीर्वादासाठी नाही, अनंतकालिक बातों के लिए. सार्वकालिक गोष्टींसाठी. हम क्यों लौट जाते हैं? आम्ही का मागे फिरतो, हम क्यों हमारे जीवन में पीछे चले जाते हैं? आणि का आमच्या जीवनामध्ये आम्ही मागे जातो, इसके कारण आप लिख लीजिए. याची कारण तुम्ही लिहून घ्या. क्या कारण हो सकता है काय कारण असू शकतं क्यों हम पीछे लौट जाते हैं? की आम्ही मागे फिरतो. पहिली आत्मिक नेतृत्व का अभाव. आत्मिक नेतृत्वाचा अभाव.
मतलब आपके मेरे जीवन में अगर आत्मिक नेतृत्व करने वाला कोई नहीं है ना तो हम पीछे चले जाते हैं। तुमच्या जीवनामध्ये जर आत्मिक नेतृत्व करणारा कोणी नाही आहे ना तर तुम्ही आणि मी मागे वळतो. वचनों से नेतृत्व करने वाला अगर कोई नहीं है ना, आणि वचनाने नेतृत्व करणारा जर कोणी नाही, आत्मिक बातों का नेतृत्व करने वाला अगर कोई नहीं है ना, आत्मिक गोष्टींचं नेतृत्व करणारा जर कोणी नाही, हमारा जीवन पीछे चला तर जाएगा, आमचं जीवन मागे जाईल. इसलिए अपने अपने जीवन में आत्मिक नेतृत्व करने वाला एक व्यक्ति होना आणि चाहिए. म्हणून आपल्या जीवनामध्ये आत्मिक नेतृत्व आमचं करणारा एक व्यक्ती असायला हवा. मूसा था, मोशे होता. मूसा पहाड़ पर चला गया, मोशे त्या पहाडावरती गेला, डोंगरावरती गेला. 40 दिन दिखाई नहीं दिया, 40 दिवस दिसलाच नाही, 40 दिन दिखाई नहीं दिया. दिसला नाही. लोग हरून के पास में आ गए, लोक हरोणाकडे आले. वो क्या कह रहे हैं, आणि काय म्हणताय, हमें मालूम नहीं मूसा का क्या हुआ, आम्हाला नाही माहिती मोशेचं काय झालं. प्रभु ने उसको क्या किया पता नहीं. प्रभूने त्याला काय केलं माहित अब नाही. एक काम कर, आता एक काम कर, तू हमारा लीडर बन तू आमचा पुढारी बन और हमारे लिए एक देवता तैयार कर. आणि आमच्यासाठी एक देवता तयार कर. एक देवता तैयार कर. एक देवता तयार कर. मूसा के ना होने से मोशे नसल्या कारणानं उन्होंने अपने आत्मिक जीवन को गिरा दिया. त्यांनी आपलं आत्मिक जीवन खाली पाडलं. सुनिए, ऐका, आपको आत्मिक नेतृत्व करने वाला एक व्यक्ति होना चाहिए. तुमच्याकडे आत्मिक नेतृत्व तुमचं करणारा एक व्यक्ती असायला हवा, जो आपको आगे ले जा सके. जो तुम्हाला पुढे घेऊन जाईल. तेल पानी के पीछे नहीं, तेल पाण्याच्या मागे नाही, आशीषों के पीछे नहीं, आशीर्वादांच्या मागे नाही, आत्मिक बातों के गहराई में आपको ले जा सके ऐसा आत्मिक नेतृत्व करने वाला आपके पास में एक व्यक्ति होना. आत्मिक गोष्टींच्या खोलापर्यंत घेऊन जाणारा, आत्मिक नेतृत्व करणारा असा एक व्यक्ती तुमच्याकडे असायला हवा. दूसरी बात, दुसरी गोष्ट, दुष्ट संगति, दुष्ट संगती, जो हमें यीशु के पीछे चलने से रोक देती है, जी आम्हाला येशूच्या मागे चालण्यापासून थांबवते. 1 राजा 11 अध्याय 4 वचन. आणि पहिले राजे याचा 11वा अध्याय 4 वचन. आणि आप 4थं वचन. आत्मिक नेतृत्व का जो अभाव है ना, निर्गमन 32:1 में लिख सकते हैं. आणि आत्मिक नेतृत्वाचा अभाव जो आहे ते जे रेफरन्स आहे ते आहे निर्गम याचा 32वा अध्याय आणि पहिलं वचन. दुष्ट संगति, दुष्ट संगती जी आहे, पहिला राजे 11 अध्याय 4 वचन. पहिले राजे याचा 11वा अध्याय आणि 4थं वचन. शल्मोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले. त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे. सुनिए, जब सलमोन बूढ़ा हुआ, जेव्हा शल्मोन म्हातारा झाला तब उसकी स्त्रियों ने उसका मन पराये देवता की ओर बहका तेव्हा दिया. त्याच्या बायकांनी त्याचं मन अन्य देवांकडे वळवलं. सुनिए, ऐका, आप सब खड़े हो जाएंगे थोड़ी देर के लिए. 2 मिनिटं उभे राहूयात आपण. बहुत सारे लोग स्वर्ग चले गए बरेचसे लोक स्वर्गात गेलेत आत्मिक बातें सुनकर. आत्मिक गोष्टी ऐकून. आप ठीक है सब? सर्व बरे आहेत? मैं कुछ बोल सकता हूँ? हमें आगे भी जाना है. एक थोड़ी बातें बोलकर मैं रुकना चाहता हूँ. आणि एक थोड्या गोष्टी बोलून मी थांबू इच्छितो. सलमोन बूढ़ा हुआ, सलमोन म्हातारा झाला, पराय स्त्रियों ने, त्याच्या बायकांनी त्याचं मन अन्य देवांकडे वळवले. सुनिए, ऐका, यीशु कहते हैं येशू म्हणतो सबसे बुद्धिमान सलमोन राजा था. सगळ्यात बुद्धिमान शल्मोन राजा होता. उसके बाद मैं, आप सलमोन से भी ज्यादा बुद्धि वाला मैं हूँ. आणि सलमोन से ज्यादा बुद्धि मैं हूँ. आप, आणि शल्मोनपेक्षा जास्त बुद्धिमान मी आहे. उससे पहले त्याच्या अगोदर सिर्फ सलमोन था. फक्त शल्मोन होता. प्रभु ने 2 बार दर्शन दिया. प्रभूने 2दा दर्शन दिलं. उसने क्या मांगा? त्याने काय मागितलं? ज्ञान मांगा. ज्ञान मागितलं. एक ज्ञानी व्यक्ति भी एक ज्ञानी व्यक्ती सुद्धा बहक गया. बहकला. तो आप और मैं तो तुम्ही आणि मी काय? ग्रेजुएट होऊंगा शायद इस दुनिया में. या जगामध्ये ग्रॅज्युएट असेल, 10वीं 12वीं 10वी 12वी, PhD होऊंगा. PhD असेल. ये सबसे ज्यादा PhD करने वाला था, हा सगळ्यात जास्त PhD केलेला होता. फिर भी बहक गया. तरी पण बहकला. क्यों? का? दुष्ट संगति. दुष्ट संगती. किसके साथ संगति है? कुणासोबत संगती आहे? पराय स्त्रियों के साथ में. अन्य स्त्रियांसोबत. पराय स्त्रियों के साथ. अन्य मैं स्त्रियांसोबत. आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, सुनिए, ऐका, अगर हमारी संगति ऐसे लोगों से है आमची संगती जर अशा लोकांसोबत आहे, जिनको परमेश्वर के वचन का ज्ञान नहीं है, ज्यांना परमेश्वराच्या वचनाचं ज्ञानच नाही, सिर्फ तेल पानी पर हमें निर्भर रखते हैं, फक्त आम्हाला तेल पाण्यावर अवलंबून वहां ठेवतात, से निकल जाए, तिथून निघा, नहीं तो आप बहक जाएंगे. नाही तर तुम्ही बहकाल.
फिर खड़े नहीं हो पाएंगे। मग उभे नाही राहू अगर शकणार. सलमोन राजा की अवस्था है, जर सलमोन राजाची ही अवस्था आहे हमारी भी अवस्था हो सकती है। तर ही अशी अवस्था आमची देखील होऊ शकते. हम बहकेंगे नहीं। आम्ही बहकणार नाही. पड़ोसी को बोलना बहकना नहीं है, जोर से बोलो बहकना नहीं है, बहकना नहीं है। इस दुनिया में बहकाने वाले लोग काफी या हैं, जगामध्ये बहकवणारे लोक खूप आहेत, तोड़ने वाले काफी हैं, तोडणारे खूप आहेत, चर्च से अलग करने वाले खूब हैं। मंडळीपासून तोडणारे खूप आहेत. जहां पे आपका आत्मिक जीवन बढ़ता है, ज्या ठिकाणी तुमचं आत्मिक जीवन जहां पे वाढतं, आपको आत्मिक गहराइयों का ज्ञान मिलता ज्या है, ठिकाणी तुम्हाला आत्मिक खोल अभ्यास मिळतो, वहां पे लगे रहें। त्या ठिकाणी लागून राहा. जहां पे मेरा आत्मिक जीवन नहीं बढ़ता, जिथं आमचं आत्मिक जीवन वाढत नाही, जहां पे मैं वचनों में नहीं बढ़ता हूं, ज्या ठिकाणी मी वचनात वाढत नाही, वहां पे रुक जाए, वहां पे रुक जाए। तिथं थांबा. ये निर्णय आपका हा हो। निर्णय तुमचा आहे, ये निर्णय मेरा नहीं है। हा माझा नाही आहे. ये निर्णय जहां पे मुझे पता चलता है कि ये ठीक नहीं है, जिथं मला माहित पडतं की इथं हे बरोबर नाही, मैं रुक जाता हूं। मी थांबतो. मैं कुछ सेलेक्टेड प्रीचर हैं काही निवडक असे प्रचारक आहेत जो परमेश्वर के वचनों में भरे हुए हैं, जे देवाच्या वचनांनी भरलेले आहेत. मैं उनका सुनता हूं मी त्यांचं ऐकतो. और मुझे पता चला कि ये प्रभु के वचन से थोड़ा बाहर जा रहा है, आणि जेव्हा मला माहित पडतं की हा देवाच्या वचनापासून थोडासा वेगळा चाललाय, मैं वहां से निकल जाता मी तिथून निघून जातो. हूं। उतनी परख होना चाहिए। आणि तेवढी पारख असायला हवी. हम मसीह लोग हैं, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत, बच्चे जैसा नहीं, लहान लेकरासारखं नाही, प्रौढ़ बनना है। प्रौढ बनायचं आहे. अगले साल पुढच्या वर्षी 2023 में जाने वाले 2023 मध्ये जाणार आहे. पूरा बाइबल पढ़ के निकालना है, पूर्ण बायबल वाचून काढायचं, प्रार्थना करना सीखना है। प्रार्थना करायला शिकायचं. अभी भी दूसरे की प्रार्थना पे निर्भर है, अजूनही दुसऱ्याच्याच प्रार्थनांवरती अवलंबून आहे. खुद प्रार्थना नहीं करते, स्वतः प्रार्थना नाही करत, खुद बाइबल नहीं पढ़ते। स्वतः बायबल नाही वाचत. आप पढ़ के बताए तब समझ में आएगा। तुम्ही बायबल वाचून दाखवता आम्हाला कळतं. हम अभी पढ़ने वाले आम्ही वाचणारे और पढ़ाने वाले होना। आणि शिकवणारे असायला पाहिजे. तीसरी बात, तिसरी गोष्ट, ऐहिक यश। ऐहिक यश. दूसरा इतिहास 25 अध्याय 2 वचन। खड़े दुसरा रहेंगे। इतिहास याचा 25वा अध्याय. जिसे गुड़गे दुख रहे हैं, पेट दुख रहे हैं, वो बैठ जाए ज्यांचं पोट दुखतंय, गुडघे दुखतात, त्यांनी खाली बसा, आपके विश्वास के अनुसार। तुमच्या विश्वासानुसार. दूसरा इतिहास 25 अध्याय दूसरा वचन। दुसरा इतिहास याचा 25 अध्याय दूसरा वचन। 25वा अध्याय आणि दुसरं वचन. ऐहिक यश, ऐहिक यश. कभी नहीं भागना। कधीच पळू नका. ऐहिक यश के पीछे कभी मत भागना। ऐहिक यशाच्या मागे पळू नका. शारीरिक यश के पीछे कभी मत भागना। शारीरिक यशाच्या मागे धावू नका. क्या लिखा है देखिए, काय लिहिलंय पहा. 25 अध्याय दूसरा वचन, दूसरा इतिहास। दूसरा इतिहास यहाँ पे है, आप पीछे बढ़ो। परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले, हाँ पण ते खऱ्या अंतःकरणाने केले नाही. सुनिए, ऐका. यहाँ पे यहूदा में अमस्या का राज्य है, या ठिकाणी यहुदामध्ये अमस्याचं राज्य आहे. उसने वो किया त्यांनी ते केलं जो परमेश्वर यहोवा की दृष्टि में ठीक है, जे यहोवाच्या दृष्टीने नीट आहे, परंतु सच्चे मन से नहीं किया। पण खऱ्या अंतःकरणाने केलं नाही. सुनिए, ऐका. वो यश चाहता था। त्याला यश हवं होतं. आज दुनिया में सब यश प्राप्त करना चाहते आज जगामध्ये सगळ्यांना यश हवंय. हैं। लगता है वाटतं यहोवा की दृष्टि में ठीक कर रहा, की यहोवाच्या दृष्टीने मी नीट आहे, पर सच्चे मन से नहीं करता। पण खऱ्या अर्थाने नाही करत. किस लिए करता है? कशासाठी करतो? पैसा कमाने के लिए। पैसे कमावण्यासाठी. किस लिए करता है? कशासाठी करतो? अपना नाम होने के लिए। आपलं नाव करण्यासाठी. किस लिए करता है? कशासाठी करतो? प्रसिद्धि पाने के लिए। प्रसिद्धी किस मिळवण्यासाठी. लिए करता है? कशासाठी उसका करतो? नाम ऊंचा इसलिए त्याचं करता है। नाव उंच व्हावं म्हणून करतो. सुनिए, ऐका. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू ऐहिक इच्छितो, यश के पीछे नहीं भागना। ऐहिक यशाच्या मागे धावू नका. यश देने वाला मेरा खुदा है। यश देणारा माझा परमेश्वर आहे. खुदा यश देने वाला है। परमेश्वर यश देणार नाम को ऊंचा करने वाला परमेश्वर है। नाव उंच करणारा परमेश्वर अपने आहे. आप नाम ऊंचा ना करें, स्वतःचं नाव स्वतः उंच करू नका. प्रसिद्धि ना करें। प्रसिद्धी स्वतःची गाजवू नका. जो बड़ा बनना चाहता है जो मोठा होऊ इच्छितो वो सबका सेवक बने। त्या सगळ्याच त्यांनी सेवक बनावं. जो बड़ा बनना चाहता है, ज्याला मोठं व्हायचं आहे, जिसका जो नाम ऊंचा करना चाहता है, ज्याचं नाव त्याला उंच व्हावं वो वाटतं, सबका सेवक बने, ऐसा परमेश्वर का तो वचन। त्यांनी सगळ्याचं सेवक व्हावं असं देवाचं वचन सांगतं. आज मेरा सवाल है, आज माझा प्रश्न आहे, आप यीशु के पीछे चलेंगे या उसको छोड़कर चले जाएंगे? तुम्ही येशूच्या मागे चालणार का त्याला सोडून मागे फिरणार? लेकिन यीशु के पीछे चलना कठिन है। पण येशूच्या मागे चालणं कठीण आहे. शायद आपको अपनी जान को गंवाना पड़े, कदाचित तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागेल. शायद आपको आप क्रूस पर चढ़ना पड़े। कदाचित तुम्हाला वधस्तंभावर चढावं लागेल. चढ़ने के लिए तैयार है? तयार आहात का चढण्यासाठी? यह भी बोला है, आत्ता बोलताय
पतरस ने भी बोला पेत्राने म्हटला मरने के लिए तैयार हो, मरण्यासाठी तयार आहे. और जब समय आया जेव्हा वेळ आली सबसे पहला भाग गया. सगळ्यात पहिला पळाला. हम भागने वाले नहीं, आम्ही पळणारे नाही आहेत, हम यीशु के पीछे चलने वाले. तर येशूच्या मागे चालणारे आहोत. आइए प्रार्थना करें इस समय. या वेळेला आपण प्रार्थना करूया. आइए अपनी आंखें बंद करें. आपले नेत्र बंद करूया. यीशु के साथ चलने वाले लोग, येशूच्या सोबत चालणारे लोक, चमत्कार पाने वाले लोग, चमत्कार मिळवणारे लोक, आशीर्वाद मिलाने वाले लोग, आशीर्वाद मिळवणारे लोक ये छोड़कर चले गए यीशु को. हेच सोडून गेले येशूला. कभी यीशु के साथ नहीं चले, कधीच येशू सोबत चालले नाहीत परत. अनंतकालिक जीवन को छोड़ दिया. अनंतकालिक सार्वकालिक जीवन सोडलं. सामने यीशु है, समोर येशू आहे, यीशु की बातें हैं, येशूच्या गोष्टी आहेत, छोड़कर चले गए. सोडून निघून गेले. कभी यीशु के साथ नहीं कधी चले. येशू सोबत चालले नाही. हम उन लोगों में से नहीं बनना, आम्हाला त्या लोकांमधलं नाही व्हायचं. यीशु को छोड़ने वालों में से नहीं होना. येशूला सोडणाऱ्यातलं आम्हाला व्हायचं नाही. मेरी प्रार्थना का उत्तर मिले या ना मिले, माझ्या प्रार्थनांची उत्तर मला मिळो न मिळो, मैं संघर्ष से बाहर निकलूं या ना निकलूं, आणि माझ्या समस्येतून मी बाहेर निघू न निघू, मैं प्रश्नों से बाहर निकलूं या ना आणि निकलूं, माझ्या प्रश्नांमधून मी बाहेर पडो न पडो, मैं यीशु के साथ रहूंगा. मी येशूच्या सोबत राहणार. मैं यीशु के पीछे चलूंगा, मी येशूच्या मागे चालणार. मैं पीछे नहीं हटूंगा. मी मागे नाही वळणार. जिस दिन यीशु ने कठिन बातें कही दी, ज्या दिवशी येशू कठीण गोष्टी बोलला, सब छोड़कर चले गए. सर्व सोडून गेले. पतरस ने कहा पेत्र म्हटला हम कहाँ जाएं आम्ही प्रभु. कुठे जाऊ प्रभू. आज पतरस की जैसा हम कह पाएंगे, आणि आज पेत्रासारखं आम्ही म्हणू शकू का हम कहाँ जाएं, की आम्ही कुठे जाऊ. कहाँ जाएं प्रभु. कुठे जाऊ प्रभू. हम शांति चाहते थे प्रभु, आम्हाला शांती हवी होती प्रभू, तुझसे मिली. तुझ्याकडून मिळाली. हमें चंगाई चाहिए थी आम्हाला प्रभु, आरोग्य हवं होतं प्रभू, चंगाई तुझसे मिली. आरोग्य तुझ्याकडून मिळालं. हमारे काम रुके हुए थे प्रभु, आमची कामं थांबलेली होती प्रभू, तुझसे सीधे हो गए. तुझ्यामुळे ती सरळ झाली. इसका मतलब याचा अर्थ तू उद्धार करता. तू तारण करताय. क्रूस पर मेरे लिए मारा गया है, त्या वधस्तंभावर तो माझ्यासाठी मारला गेला. क्रूस पर मेरे लिए तोड़ा गया है. वधस्तंभावर माझ्यासाठी तोडला गेला. क्या एक बातों के लिए यीशु को छोड़ दे, या गोष्टींसाठी आम्ही येशूला सोडावं का हो? शारीरिक बातों के लिए यीशु को छोड़ दे, शारीरिक गोष्टींसाठी आम्ही येशूला सोडावं का हो? प्रार्थना का उत्तर नहीं मिला यीशु को छोड़ दे. प्रार्थनांचं उत्तर नाही मिळालं, येशूला सोडून दे. पिता हम आत्मिक जीवन में बढ़े प्रभु, पिता आम्ही आत्मिक जीवनामध्ये वाढावं ऐसा होने पाए. असंच होऊ देत. हम बच्चों के समान ना रहे, आम्ही लहान लेकरासारखं असू नये, शारीरिकता में ना रहे. शारीरिकतेमध्ये असू नये. उसने बोला इसने बोला उस पे ना रहे. याने बोललं त्याने बोललं त्याच्यावर राहू नये. रुसवा फुगवी हम ना रहे, रुसवा फुगवीमध्ये आम्ही राहू नये. अक्षमाओं में ना रहे. अक्षमांमध्ये राहू नये. हमें आगे बढ़ना है, आम्हाला पुढे जायचंय. दूध हवं आहे, अब हम बड़े बनना है, पण आता आम्हाला मोठं व्हायचंय. जो गहराई की बातों को समझ सके, जे खोल गोष्टी समजून घेऊ शकतील, आत्मिक बातों के लिए, आत्मिक गोष्टींच्या द्वारे. शारीरिक बातों में ना रहे. शारीरिक गोष्टींमध्ये राहू नये. आइए प्रार्थना करें. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करतो. पुन्हा एकदा प्रभूजी तू आम्हाला तुझ्या वचनांच्या द्वारे तुझ्या दासाद्वारे परमेश्वर बापा शिकवलं पित्या की प्रभू आम्ही आता मोठं व्हावं प्रभू, आम्ही प्रौढ बनावं प्रभूजी. आम्ही निऱ्या दुधावरती अवलंबून राहू नये, तर आम्ही प्रौढतेपद जावं अशी तुझी इच्छा आहे प्रभू. पित्या तुझ्या त्या इच्छेला आम्ही मान द्यावा प्रभू. हो पित्या परमेश्वर आम्ही त्याप्रमाणे आमचं जीवन जगावं प्रभूजी. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक संघर्षामध्ये, प्रत्येक समस्येमध्ये आम्ही मागे हटू नये प्रभू, तर आम्ही तुझा हात धरून पुढे आणि पुढे जावं प्रभूजी. कारण प्रभू मृत्यू छायेच्या दरीतूनही आम्ही जात असलो तरी प्रभू तू आमच्या सोबत असणारा
आमचा परमेश्वर आहे. हो, तू काल आज आणि युगानुयुग सारखाच परमेश्वर आहे पित्या. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. प्रभू, आमच्या वागण्यात, बोलण्यात, उठण्यात, बसण्यात प्रभूजी तुझा बदल दिसू दे परमेश्वरा. आमचं जीवन तू बदलवून टाक परमेश्वरा. हो प्रभू, आम्ही फक्त आशीर्वाद, आम्ही फक्त परमेश्वरा भाकरीवरती, या जगाच्या शारीरिक गोष्टींवरती, ऐहिक यशावरती अवलंबून राहू नये परमेश्वरा. तर आम्ही परमेश्वरा सार्वकालिक जीवनाकडे आमचं लक्ष लावावं प्रभू. या जगामध्ये आम्ही प्रवासी आहोत प्रभू. एक ना एक दिवस हा प्रवास संपवून आम्हाला तुझ्याकडे यायचं आहे प्रभू. आमचं हे जीवन प्रभूजी, जे जीवन आहे ते सार्वकालिकतेमध्ये बदलावं प्रभू. असंच तुझ्या दैनंदिन कृपेने तू कर. तू दया कर, तू कृपा कर. आणि आम्ही परमेश्वरा नव्यानं तुझ्या हातामध्ये समर्पित होतो प्रभूजी. तू आम्हाला चालव प्रभूजी. तू तुझ्या मागे चालण्यासाठी आम्हाला कृपा दे, बळ दे परमेश्वरा, शक्ती दे परमेश्वरा बापा. आणि आमच्या जीवनाद्वारे केवळ तुलाच गौरव मिळू दे पित्या. धन्यवाद दे. तुझी स्तुती करत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या.